जय जगदम्ब। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्दैव महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वात् साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते, या देवी सर्वभूतेषु विष्णुमयरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः, या देवी सर्वभूतेषु मायारूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमो नमः, या देवी सर्वभूतेषु छायारूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमो नमः, या देवी सर्वभूतेषु करुणारूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमो नमः, या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमो नमः, या देवी सर्वभूतेषु प्रेमरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमो नमः, या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमो नमः, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती, जरी चरी वनिधेनु आठवी वत्स नित्य, जननी करी कामे बालका पासी चित्त, तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम, आहे तू जननी मदीन कळे, अज्ञान नीले करू, घाली गे मज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे धरू, प्रेमे बाहात मुक्त कंठ करुणी, नाही तुझे बंधन, प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन, जय जय रघुवीर समर्थ, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेच वंदू श्रीचरण श्री सद्गुरूंचे, तयासी नमस्कारून आता, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री जगदंबाय नमः, सर्व देवादिकांना नमस्कार करू, माझ्या समोर बसलेल्या सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ आंबेकेस नमस्कार करून आपण कथेला प्रारंभ करूया. आज आपल्या कथेचा 7वा दिवस आहे. 6व्या दिवसाच्या कथेमध्ये आपण पाहिलं की रावापासून रंकापर्यंत देवींनी अनेक भक्तावरती आपलं कृपा केली. भक्त संकटी पडता झेलून घेशी वर्षे बरी हो, ही तिचं ब्रीदवाक्य.
मग तो भक्त राव असू, रंक असू, साधू असू, संन्यासी असू, संकटात पडला आणि त्यांनी जर भावाने, भक्तीने, श्रद्धेने जर त्या जगदंबेचं स्मरण केलं तर ती जगदंबा माता त्याला संकटातून झेलून घेते, त्याचं संकट नाहीसं करते. हे झालं सामान्य भक्तांच्या बाबतीत, त्यांचे अनुभव आम्ही पाहिले. पण देवावर देखील कधी केव्हा केव्हा संकट येतं. तुमच्या आमच्यावर, सामान्य माणसावर, साधू संतावर, सामान्य भक्तावर संकट आलं, आपण आपल्या इष्टदेवतेचा धावा करतो. पण कधी कधी देवावर देखील संकट येतं. मग अशा वेळेस देव कोणाचा धावा करतात? तर अशा वेळेस देव त्या जगदंबेचा धावा करतात आणि भगवती त्यांच्यावरती कृपा करते. अशा ज्या ज्या देवावरती भगवतीनं कृपा केली त्या सर्वांच्या कथा आजच्या 7व्या दिवसाच्या कथेमध्ये येतात. पहिली कथा येते की इंद्रावर आणि शचीवर देवीनं कशी कृपा केली. या देवीच्या कृपेने वृत्रासुराचा वध झाला. या देवी कृपेमुळे शचीवरील संकट टळलं. नैमिष अरण्यामध्ये ऋषींनी सुतांना विचारले, हे महाभाग्य सुता, आपण सांगितलेल्या भगवतीच्या कथा ऐकून आम्ही तृप्त होत नाही. आम्हाला अजून कथा ऐकाव्यासी आमच्या मनामध्ये भावना निर्माण होती, इच्छा निर्माण होती. आपण वेदांतात सांगितलेली एखादी पापनाशक कथा ऐकण्याची आमची इच्छा आहे. अशी पापनाशक कथा सांगाल तर बरं होईल. आणि त्वेष्टा महापरा प्रतापी पुत्र वत्रासूर याचा इंद्रानं वध का केला ती कथा आम्हाला सांगावी. आम्ही असं ऐकलं आहे की या वधानंतर इंद्राला पाप लागलं आणि त्या पापाचं देखील नाश झालेला आहे. म्हणून ही कथा आम्हाला ऐकण्याची आमची इच्छा आहे. सूत म्हणाले, मी आता तुम्हाला वत्रासूर वधाचा वृत्तांत सांगतो. ते इंद्राचं पाप कसं नष्ट झालं ती कथा सांगतो. या कथेच्या निमित्तानं तुम्हाला आंबेचं वैभव कळेल. हे राजा, हे जन्मेजया, या वृत्रासुराच्या हातून निंदे कर्म घडल्यामुळे त्या वृत्रासुराचा वध झाला. कारण त्याला अहंकार झाला होता. त्यातून भगवान विष्णू मायामोहात अडकून असली कर्मे करतात. मायामोहात अडकून त्यांनी वृत्रासुराच्या भावाचा वध केला, जो तपश्चर्या करत होता. याचं नाव विश्वरूपा होतं. म्हणून यातून एक लक्षात येते की विष्णूसारखे जर मायामोहात पडून जर असे कर्म करत असतील तर याचा अर्थ मनाला जिंकण्यास कोणीच समर्थ नाही. ऋषी हे देखील सर्व मायामोहात, अहंकारात, त्रिगुणात अडकलेले आणि म्हणून या देवदेवतांच्या हातून, या ऋषींच्या हातून असलं निंदे कर्म घडतं. असं तुमचा आमचा समज आहे बरं. पण हे निंदे करणं त्यांच्या हातून का घडतं तर त्यामागे या जगज्जननीची लीला असते. म्हणून हे निंदे कर्म त्या देवतेंच्या हातून किंवा साधूंच्या हातून घडतं. त्याला कारण जगज्जननीला काहीतरी लीला करायची असते, ती आपल्याला कळत नाही. आणि म्हणून आपण आपल्या मनाला हवा तसा त्याचा अर्थ लावतो. हे सारं त्या मायेमुळे घडतं. विष्णू भगवंत देखील विविध अविविध कर्म करतो. प्रत्येक जण या मायामोहापासून मुक्त नाही. इंद्र घ्या, विष्णू घ्या, सर्व देवदेवता घ्या, सगळे याच्यामध्ये गुरफटलेले. प्रजापती त्वेष्टा हा देव कार्यामध्ये तत्पर, सत्वगुणी, पण तो इंद्राच्या बद्दल त्याच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला आणि इंद्राच्या द्वेषापोटी त्यानं
3 शिरा असलेल्या विश्वरूपाची उत्पत्ती केली. त्या विश्वरूपाला 3 शिरं होती. एका शिरानं तो वेदाध्ययन करायचा, त्या शिरावर असलेल्या मुखानं वेदाध्ययन करायचं. दुसऱ्या शिरानं तो सुरापान करायचा आणि तिसऱ्या मुखानं तो अन्न खायचा, निरीक्षण करायचं त्या ठिकाणी असलेल्या डोळ्यांनी. एकदा त्यानं तपश्चर्या केली. त्यांनी तपश्चर्या सुरू केली की इंद्राला भीती वाटली की माझं इंद्रपद जाईल. त्यानं उर्वशी, मेनका, रंभा, धृताची, तिलोत्तमा अशा अनेक अप्सरा त्याच्या तपात व्यक्ती आणण्यासाठी पाठवला, परंतु त्याच्या तपात व्यक्ती आला नाही. इंद्र निराश झाला. शेवटी इंद्राने सूर्यतुल्य असं वज्र त्या तपस्यावर सोडलं आणि त्याचा वध केला. बरं, इंद्राची शंका होती की तो तेजस्वी होता, वध झाला त्याच्यातलं तेज काही कमी झालं नव्हतं. आणि म्हणून इंद्रानं सुताराला सांगून सुताराच्या हाताने त्याची जी करवती आहे त्या करवतीनं त्याची परत ते वरची 3 शिर कापून टाकली. बरं, हे करताना इंद्राला काही भीती नाही वाटली. शत्रूचा वध केला म्हटलं मी त्याबद्दल काय ते प्रायश्चित्त भोगेल असं त्याचं मत होतं. आता आपल्या पुत्राचा वध झाला हे त्वेष्टाला कळालं आणि मग त्यांनी संतप्त होऊन इंद्राला मारणारा दुसरा पुत्र व्हावा यासाठी एक मोठा यज्ञ केला आणि त्या यज्ञातून एक पुरुष उत्पन्न झाला. इंद्राला शत्रू उत्पन्न झाला. अत्यंत पराक्रमी होता तो आणि त्याचं नाव वृत्रासुर. तो एवढा शक्तिशाली होता, तो म्हणाला मी एका क्षणात इंद्रासह सर्वचा वध करील, संपूर्ण पृथ्वी समुद्रात बुडवून टाकेल. त्यावेळी त्वेष्टा त्याला म्हणाल, हे पुत्रा, तू मला इंद्राच्या दुःखापासून निवृत्त कर. तुझा 3 शिरा असणारा तपस्वी भाऊ या इंद्रानं त्याचा वध केला आणि या इंद्राला त्या ब्रह्महत्येचं पाप भोगावं लागणार आहे. ब्रह्महत्या लागली त्याला. अशा त्या इंद्राचा तू वध कर. त्या इंद्राचं पाप 4 ठिकाणी विभागले गेलं, स्त्रीमध्ये, वृक्षामध्ये, जमिनीमध्ये, पाण्यामध्ये. तू त्याचा वध करावा ही माझी इच्छा आहे. आणि असं म्हणून त्यांनी त्याला विविध आयुधे पुरवली. खड्ग, तोमर, शूळ, शक्ती, परी, गदा, धनुष्यबाण, सहस्त्र अंश असणारा तेजस्वी चक्र, सुंदर कवच म्हणजे चिलखत, रथ दिला इत्यादी देऊन त्याने सांगितलं की त्या इंद्राचा वध कर. इंद्राशी युद्ध करायला प्रवृत्त केलं आणि अशा रीतीनं तो महाबलाढ्य वृत्रासुर रथ घेऊन युद्धाला आला. इंद्राच्या दूतांनी इंद्राला निरोप दिला. मग स्वतः इंद्र हत्तीवर बसून युद्धाला आले. मानसोत्तर पर्वतावरती हे युद्ध सुरू झालं. हे युद्ध 100 वर्षे चाललं आणि इंद्राकडनं वरुण, वायू, यम, सूर्य, चंद्र इत्यादी सगळे युद्ध करत होते, पण सगळ्याचा वृत्रासुरानं पराभव केला आणि शेवटी इंद्रही पराभूत झाला आणि सगळे देव स्वर्ग सोडून पळून गेले. वृत्रासुराला आनंद झाला. त्यांनी येऊन आपल्या पित्याला ही बातमी सांगितली की सगळे देवादेव स्वर्ग सोडून पळून गेले, सर्वांना मी हरवलं. ते म्हणाले, ठीक आहे, तू माझी इच्छा पूर्ण केली, पण इंद्राचा वध अजून झालेला नाही. त्याकरता तू तपश्चर्या कर. तपश्चर्येमुळे लक्ष्मी, राज्य, बल हे सगळं प्राप्त होतं. ब्रह्मदेवाची आराधना कर आणि नंतर मग तू इंद्राचा वध कर.
कारण त्याने तुझ्या भावाचा वध केला आहे. ठीक आहे म्हणाला, आणि तो पित्याची आज्ञेचं पालन करून तू गंधमादन पर्वतावर जाऊन त्यानं तपश्चर्या सुरू केली. इंद्र घाबरला. इंद्रानं त्याच्या तपश्चर्येमध्ये विघ्न आणण्याचे प्रयत्न केले, पण तो वृत्रासूर तपापासून अजिबात ढळला नाही. 100 वर्षाच्या तपश्चर्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले, वर माग म्हणाले. तेव्हा वृत्रासूर म्हणाला, हे नाथ, मला धातू, काष्ट, कोणतीही शुष्क वस्तू किंवा आर्द्र वस्तू, वंश समुदाय यापैकी कशाने मला मृत्यू येऊ नये. युद्धात माझं सामर्थ्य अजिंक्य राहावं, मी सर्व देवादिकांना अजिंक्य व्हावं. ब्रह्मदेवाने इच्छित वर दिल्यानंतर तो आपल्या पित्याकडे आला. तेव्हा पिता म्हणाला, तू त्या माझ्या इंद्र नामक शत्रूचा वध कर. आणि वृत्रासूर पित्याची आज्ञा घेऊन युद्धाला निघाला. इंद्राचं आणि वृत्रासुराचं तुंबळ युद्ध झालं. हे युद्ध बरेच दिवस चाललं. वृत्रासुराने देवाची, इंद्राची अनेक शस्त्र गिळंकृतच करत होता तो सरळ. पाहता पाहता शस्त्र तर गिळंकृत केली, पण त्याने इंद्रालाही गिळंकृत केली. इंद्राला गिळंकृत केल्यावर सगळ्या देवामध्ये गोंधळ उडाला. सगळे देव ओरडू लागले, इंद्रा 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 म्हणून ओरडू लागले. बृहस्पतीनं लगेच आदिमायेची आराधना केली, अभिचार कर्म केले, आणि इंद्राने पोटातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न सुरू केला. भगवतीच्या कृपेनं त्या वृत्रासुराला जांभया सुरू झाल्या, आणि त्या जांभया सुरू झाल्यानंतर एकांतरिक सागरासारखा तो जांभया देत होता, आणि इंद्र पोटातून बाहेर निघायचा प्रयत्न करत होता. शेवटी एका जांभईतून इंद्र संकुचित होऊन त्याच्या मुखातून बाहेर पडला, आणि परत देवाचं दानवाचं युद्ध सुरू झालं. इंद्राचं वृत्रासुराचं परत युद्ध सुरू झालं. देव आधीच घाबरले होते, भयभीत झाले होते. शेवटी या युद्धामध्ये देवांचा पराजय झाला, आणि वृत्रासुरानं देवाचं ते स्थान घेतलं, त्यांचं राज्य घेतलं. स्वर्गाचा राजा झाला वृत्रासूर. मग देवांना भूमिगत व्हावं लागलं. देव त्या वृत्रासुराच्या भीतीनं गिरी, पर्वत, दर्या, खोऱ्या याच्यामध्ये जाऊन लपून बसले. आणि शेवटी काही काळ देवाने त्या दर्याखोऱ्यामध्ये काढला, आणि नंतर मग ते सगळे देव शिवाकडे आले, शिव ब्रह्मदेवाकडे आले, आणि सर्व देवासह शिव आणि ब्रह्म मिळून विष्णू भगवंताकडे गेले. विष्णू भगवंताला त्यांनी सगळी हकीकत सांगितली. विष्णू म्हणाले, ब्रह्मदेवाच्या वरानं वृत्रासूर अजय झालेला आहे. आता त्याला जर हरवायचं असेल तर साम दाम दंड किंवा कपटबुद्धी याशिवाय त्याचा वध होणार नाही. आणि अशा रीतीने तुम्ही त्याच्याकडे जा, त्याला गोडगोड बोला, त्याच्यामध्ये विश्वास निर्माण करा, त्याची मैत्री करा, आणि त्याचा घात करा. घात केल्याशिवाय त्याचा मृत्यू होणार नाही. मी इंद्राच्या जवळ असणाऱ्या वज्रामध्ये त्या आयुधात प्रविष्ट होईल, आणि ब्रह्मदेवाने दिलेल्या अटींना अधीन राहून वेळ आली की मी इंद्राकडून त्याचा वध करून घेईल. पण त्याकरता आपल्याला भगवतीचं सहाय्य लागणार, आदिमायदिशक्तीचं सहाय्य लागणार. आणि म्हणून याकरता तुम्ही सगळे अगोदर भगवतीला शरण जा, आणि नंतर मग तुम्ही त्या वृत्रासुराकडे जा, आणि त्याच्यात विश्वास निर्माण करा. अशा रीतीने सगळे त्या आदिमायादिशक्तीकडे शरण गेले, आणि आदिमायादिशक्ती म्हणाली, ठीक आहे म्हणाली, तुमचं कार्य सिद्ध होईल, मी तुम्हाला मदत करेन. मी त्या वृत्रासुराला मोह निर्माण करेल, त्याच्यामध्ये मी त्याला मोहित करेन. अशा रीतीने सर्व देवांनी
त्या मेरू पर्वतावर त्या देवीची तपश्चर्या केली, ती प्रसन्न झाली. ठीक आहे म्हणाली, तुम्ही त्याचा तुमच्यावर विश्वास बसेल असं काहीतरी करा, आणि तुमच्या आयुधामध्ये मी शक्ती उत्पन्न करेन, ज्यामुळे तो वृत्रासूर मारला जाईल, असं आश्वासन त्या जगदंबेनं दिलं. आणि ती स्वस्थाने निघून गेली. देवीचा वर प्राप्त झाल्यानंतर सर्व देव ऋषी त्या वृत्रासुराकडे आले. देवांनी ऋषींनी त्या वृत्रासुराला समजावून सांगितलं, हे वृत्रासुरा, तू सामर्थ्यवान आहेस, सर्व विश्व तू व्यापलंस, तू महान पराक्रमी आहेस. तुझं आणि इंद्राचं वैर हे दोघांसाठी चांगलं नाही. वैरामुळे दोघे सुखी होणार नाही, कारण शत्रुत्वामुळं सुख, चैन, निद्रा मिळत नाही. युद्धामुळे आपापसातील वैर वाढतं, ताणतणाव वाढतो, आणि तुमच्या दोघांचं सौख्य झालं तर तुम्ही दोघेही सुखी व्हा. आपापसातील वैरभाव विसरून जा आणि तुम्ही प्रेमानं राहा, सख्यानं राहा, ही आमची इच्छा आहे. आम्हाला शांतता हवी, म्हणून आम्ही तुम्हा दोघांची मैत्रीची इच्छा करतो, आणि तुमच्या दोघांमध्ये सौख्य निर्माण व्हावं, तुमच्यातला वैरभाव नाहीसा व्हावा, म्हणून आम्ही मध्यस्थ म्हणून तुझ्याकडे आलेलो आहोत. आमची इच्छा तुमच्या दोघांमध्ये करार व्हावा, आणि तो करार तुम्हा दोघांना वागण्यासाठी बंधनकारक असावा. तेव्हा वृत्रासूर म्हणाला, ऋषी मुनींनो, देवांनो, मी तुम्हाला मान देतो, माझा तुमच्यावर विश्वास आहे, पण इंद्राचा मला भरोसा येत नाही, कारण तो कपटी आहे, दुराचारी आहे, ब्रह्मघातकी आहे. त्याने तपश्चर्या करत असणाऱ्या माझ्या बंधूचा वध केला आहे, घात केला आहे, असा तो घातकी आहे. आणि म्हणून माझा तुमच्यावर विश्वास आहे, पण माझा त्याच्यावर मी कसा विश्वास ठेवू? ऋषी म्हणाले, तुझं बरोबर आहे, पण आज तो हातबल झाला आहे, तुझ्या सामर्थ्यापुढे त्याचं काही चालत नाही, आणि तुझ्या सामर्थ्यामुळे तो तुझा घात करू शकत नाही, कारण तुझं सामर्थ्य त्याला कळालेलं आहे. वृत्रासूर म्हणाला, ठीक आहे, मला तरी मला कुठे युद्धाची हौस आहे, मी माझा वेळ त्या युद्धापेक्षा सत्कर्मात घालवीन म्हणाले. पण हे ऋषींनो, हे विप्रांनो, मला शुष्क पदार्थ, आर्द्र पदार्थ, पाषाण, काष्ट, वज्र यापासून दिवसा आणि रात्री, तसेच इंद्रापासून माझा वध होणार नाही, याच अटीवर मी जे ते सख्य करीन. त्याने असा माझा विश्वासघात करून या वस्तूपासून या वस्तू सोडून माझा वध करू नये. या वस्तूपासून ब्रह्मदेवाने ज्या दिलेल्या अटी आहेत, त्या अटी पाळून तो माझा वध करील, विश्वासघात करील, ते चालणार नाही. ऋषी म्हणाले, असं होणार नाही. मग ऋषींना त्यांनी होकार दिल्यानंतर त्यांनी इंद्राला निरोप दिला. इंद्र आला आणि अटी सांगितल्या, त्याप्रमाणे इंद्राचं आणि वृत्रासुराच्या दोघांचा अग्नीच्या साक्षीनं करार झाला. आणि त्या दिवसापासून वृत्रासुराने इंद्र मित्राप्रमाणे वागू लागला. वृत्रासुराने विश्वास ठेवला. दोघे गंधमादन पर्वतावर फिरायला जायचे, समुद्रावर फिरायला जायचे, नंदनवनात फिरायला जायचे, आनंदाने दोघे विहार करू लागले. वृत्रासुर आनंदी झाला होता, त्याने इंद्रावर विश्वास ठेवला, पण इंद्र मात्र त्याच्या मृत्यूची योजना करत होता. मध्यंतरी बराच काळ उलटून गेला. त्या वृत्रासुराचा इंद्रावर विश्वास बसला, पण इंद्र कपटीच होता. इंद्राशी मैत्री केलेल्या आपल्या पुत्राला त्वष्टानं समज दिली बरं, की हे पुत्रा, वैऱ्यावर कधीच विश्वास ठेवू नये, आणि त्यातल्या त्यात तर इंद्रासारख्यावर, घातकी माणसावर विश्वास मुळीच ठेवू नको. तो मायावी आहे, दुष्ट आहे, विश्वासघातकी आहे, त्याच्यापासून तू सावध राहा. पित्यानं समज दिली, समजावून सांगितलं, परंतु तरी त्याला उमज पडली नाही. बुद्धिरूपेण संस्थिता, आदिमायादिशक्तीनं त्याला ती बुद्धीच होऊ दिली नाही. आणि मग त्यानं पित्याचं म्हणणं ह्या कानानं ऐकलं, त्या कानानं सोडून दिलं.
आणि तो इंद्राबरोबर मस्त विहार करू लागला, फिरू लागला. इंद्राने एके दिवशी पाहिलं की तो समुद्रकिनारी फिरत आहे. रात्रीची वेळ नाही, सायंकाळी 6 वाजली होती, दिवसही नाही. त्याने विचार केला की आता त्याचा वध करावा, वेळेचा अपव्यय करू नये, ही संधी सोडू नये. आणि म्हणून त्यानं विचार केल्याबरोबर समुद्राच्या किनाऱ्यावरील त्या फेसाकडे पाहिलं. तो फेन होता आलेला. हा फेन कसा आहे? हा शुष्क नाही आणि आर्द्रही नाही. शुष्क आणि आर्द्र या वस्तूपासून त्याचा मृत्यू होण्याचं त्याचं मत होतं. म्हणून त्यानं ते विष्णूचं वज्र त्या फेनामध्ये घातलं. आता ते शुष्क आणि आर्द्र त्या दोन्ही त्याचं हे झालं. आणि त्यामुळं ब्रह्मदेवाच्या अटीची पूर्तता झाली. आणि त्यानं वृत्रासुराचा वध निश्चित करून ते त्या फेनाने व्यापून ते देवीचं स्मरण केलं आणि ते देवीचा अंश त्या फेनामध्ये प्रविष्ट झाला. आणि इंद्रानं ते सत्वर अस्त्र त्या वृत्रासुराच्या अंगावर फेकल्याबरोबर वृत्रासुर धाड दिशी जमिनीवर कोसळला आणि गतप्राण झाला. शत्रूचा वध झाल्याने इंद्राची सगळ्या देवदेवतींनी स्तुती केली, स्तवन केलं. इंद्रानं देवीचं देवालय बांधलं नंदनवनात आणि पद्मपराग मूर्तीची स्थापना केली. इंद्रानं त्या देवीला आपलं कुलदैवत मानलं. हे सगळं झालं. पण या वृत्रासुराच्या वधानंतर मात्र तो शांत चित्त झोपला नाही, बसला नाही. विष्णू आपल्या स्थानी निघून गेले. पण या ब्रह्महत्येच्या शापामुळे तो शोकाकुळ झाला होता, बेचैन झाला होता. आणि त्वष्टालाही खूप राग आला होता. त्याने तपश्चर्या केली. त्याने इंद्राला शाप दिला की तू खोट्या शब्दा घेऊन माझ्या मुलाचा विश्वासघात केलास, तुला याचं दुःख भोगावं लागेल. आणि हे त्याच्या मनाला सारखं डाचत होतं हे पाप इंद्राचे. श्रेष्ठांनी सांगितलं की तुझ्या कर्माचं फळ तुला मिळेल आणि ते तुला भोगावंच लागतं. प्रत्येकाला आपल्या कर्माचं फळ भोगावंच लागतं. विष्णू परमात्माने केवळ आपत्कालीच त्याला मदत केली आणि आपत्काल संपल्यानंतर विष्णूचे निघून गेले. तुझं कर्म आहे, तुझ्या कर्माचं तुला फळ भोगावं लागेल. तुझं ते प्रारब्ध आहे आणि त्या प्रारब्धाचं त्याला फळ भोगावं लागलं. केलेल्या वधाबद्दल त्याची मनस्थिती बिघडली, बेचैन झाला. तो नुसता सुस्कारे सोडत होता. ब्रह्महत्येचं पातक त्याला मानसिक त्रास देत होतं. एक नव्हे 2 ब्रह्महत्या केल्या होत्या, 2 भावाचा वध केला होता. त्यामुळे तो बेचैन झाला होता. इंद्राला त्याच्या पत्नीनं शचीनं विचारलं, हे प्रभू, आता तुम्ही का चिंतेत दिसता, तुम्ही का दुःखी दिसता, तुम्ही का कष्टी दिसता? अहो, तुमच्या शत्रूचा नाश झालाय, तरी तुम्ही दुःखी का? तुमच्या चिंतेचं कारण काय? त्यावेळेस इंद्र म्हणाला, हे इंद्राणी, ब्रह्महत्येच्या पातकानं चिंताग्रस्त असं माझं मन आहे म्हणाले, आणि त्यामुळे मला सुख लागत नाही. मी सारखा बेचैन असतो. माझं मन मला स्वस्थ बसू देत नाही. सतत मला त्या ब्रह्महत्येचं स्मरण होतं म्हणाले, आणि त्यामुळे मी दुःखी म्हणाले. आणि अचानक एक दिवस तो या सगळ्याच्या भीतीनं काही न सांगता घर सोडून निघून गेला. बरं, काही लोक त्याला छान झालं म्हणत होते, पण माघारी लोक त्याला वाईटच म्हणत होते की यानं घात केला म्हणतात. म्हणून तो मानस सरोवर गेला आणि एक मोठं कमळाचं फूल होतं, त्या फुलातच राहू लागला. तो कोणाला तोंड दाखवेना. इकडे देव चिंताग्रस्त झाली, देवांना काळजी वाटू लागली.
विश्वामध्ये उत्पात होऊ लागले. ऋषी, सिद्ध, गंधर्व, अप्सरा सगळे भयभीत झाले. सगळीकडे अराजकता, माजण्याचं चिन्ह दिसू लागलं. कोरडा दुष्काळ पडू लागला. तेव्हा सगळे देवदेवता मुनी राजा नहुषाकडे आले आणि नहुषाला इंद्रपद दिलं. नहुष हा अत्यंत धार्मिक वृत्तीचा होता. पण इंद्रपद प्राप्त झाल्याबरोबर तो मात्र विषय लंपट झाला. तो त्या उपवनातील त्या अप्सरांबरोबर रथक्रीडा करू लागला. एकदा त्याच्या मनात इंद्राणीबद्दल अभिलाषा उत्पन्न झाली. तो ऋषींना म्हणाला की इंद्राणी ही शची माझ्याकडे का येत नाही? तुम्ही मला इंद्रपद दिलं, मग इंद्राणीने माझी सेवा करायला पाहिजे, कारण मी त्रैलोक्याचा अधिपती आहे. इंद्राणीने माझी इच्छा पूर्ण करायला हवी. हे ऐकल्याबरोबर सगळे ऋषी चिंताग्रस्त झाले. त्यांनी येऊन इंद्राणीला इंद्राचा निरोप सांगितला, नहुषाचा निरोप सांगितला की तो तुमची अभिलाषा करत आहे, तेव्हा आम्ही काय करावं? इंद्राणी म्हणाली, हे देवानो, मी पतिव्रता आहे. तुम्ही काय करावं? तुम्ही माझं रक्षण करावं. मी तुम्हाला शरण आले आहे. ती बृहस्पतींना नमस्कार करून म्हणाली, तुम्ही माझं रक्षण करा, तुम्ही गुरु आहात. बृहस्पती म्हणाले, ठीक आहे म्हणाले, तू घाबरू नको. नहुष पापाने मोहित झाला आहे, पण आम्ही त्याला असला अधर्म करू देणार नाही. आम्ही तुला त्याच्याकडे पाठवणार नाही, तो निश्चिंत राहा. बृहस्पतीने शचीला संरक्षण दिलं हे नहुषला कळालं की नहुष बृहस्पतीवर चिडला. मी गुरुचा वध करीन म्हणाला की त्यानं इंद्राणीला संरक्षण दिले. क्रुद्ध झाल्या नहुषानं देवालाही दटावलं. देव म्हणाले, राजा, पापबुद्धी धरू नकोस. धर्माप्रमाणे परस्त्री गमन हा पाप आहे. ती साध्वी पतिव्रता आहे. पती जिवंत असताना ती परपुरुषाचा कसा स्वीकार करेल? तुला इंद्रपद प्राप्त झाले. पाप वासना न धरता सदाचारी वृत्तीनं हे पद उपभोग. देवाने येऊन त्या बृहस्पतींना सांगितलं की इंद्र मान्य करायला तयार नाही. इंद्रांनी त्याच्याकडे जर नाही गेली तर तो तुमचा वध करील असं म्हणाला. तेव्हा सगळे देव, बृहस्पती, इंद्राणी म्हणजे शची यांनी सगळ्यांनी विचार विमर्श केला आणि असं ठरलं की इंद्राणीनं जाऊन त्याला सांगावं की मी माझ्या पतीचा शोध घेत आहे. ते जर भेटले नाही तर मी तुमच्याकडे येईल, परंतु पती जिवंत असताना मी तुमचा स्वीकार करू शकत नाही. मला थोडी दिवसाची सवलत द्या, मुदत द्या. ठरल्याप्रमाणे सगळे देवादिदेव बृहस्पतीसह नहुषाकडे गेले. इंद्राणी बरोबर होती. इंद्राणीने आपलं मत त्याच्या पुढे मांडलं. नहुषाला ते पटलं. ठीक आहे म्हणाला. आणि तिथून ते सगळे तात्काळ तिथून निघाले आणि ती पती शोधासाठी बाहेर पडली. मग सगळे देवादिदेव विष्णू परमात्माकडे आले आणि विष्णू परमात्माला सांगितलं, देवा, इंद्राचा शोध लागत नाही आणि त्याचा शोध लागणं फार महत्त्वाचं आहे. तेव्हा विष्णू परमात्मा म्हणाले की जगदंबेचं नवाह पारायण करा, म्हणजे सगळे पाप नाहीसे होतील. या देवीची आराधना करा. इंद्राचं ब्रह्महत्येचं पातकं नाहीच होईल. त्याप्रमाणे त्याचा शोधही लागेल. त्याप्रमाणे पहिल्यांदा अश्वमेध यज्ञ ठरला. या अश्वमेध यज्ञानं देवीचं नवा पारायणाचं पुण्य मिळते हेही त्यांनी सांगितलं होतं. पण दोन्ही कार्य ठरलं. यज्ञ केला आणि यज्ञ केला तर त्या यज्ञामुळं त्याचं पाप नाहीसं झालं. हे पाप 4 ठिकाणी विभागलं गेलं, स्त्रीमध्ये, पृथ्वीमध्ये, नद्यामध्ये, वृक्षामध्ये. पण पाप नाहीसं झालं तरी त्याची बेचैन कमी नव्हती. तो त्या कमळातच राहिला. आता अश्वमेध यज्ञासारखा यज्ञ करून पतीची भेट नाही म्हणजे इंद्राणी दुःखी झाली. ती म्हणाली, अजून इंद्र काय येत नाही. तेव्हा बृहस्पतीने तिला सांगितलं की शची, तू त्या जगदंबेची आराधना कर,
देवी भगवतीचं 9 दिवस पारायण कर. त्याप्रमाणे तिचं 9 दिवस देवी भागवत वाचलं, पारायण केलं. देवी प्रसन्न झाली, देवी प्रकट झाली. आणि देवीनं सांगितलं शचीला, दर्शन देऊन सांगितलं की काळजी करू नको म्हणाले, नहुशापासून तुझं रक्षण होईल आणि तुझा पती तुला मिळेल म्हणाले. मी माझी एक सखी आहे, द्वितीय आहे, त्या सखीला मी तुझ्याबरोबर पाठवते. ती तुला मानस सरोवर घेऊन जाईल. तिथे विश्वकामा नावाची माझी स्थिर मूर्ती आहे. तू त्या विश्वकामा देवीचं जाऊन दर्शन घे. तिथं तुला इंद्राची भेट होईल. त्याप्रमाणे ती द्युती दिली, सखी दिली. ती सखी तिला विश्वकामा मंदिरात घेऊन गेली. त्या मानस सरोवरावर तिचं दर्शन झालं. आणि दर्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी इंद्राची भेट झाली. पतीला पाहिल्यावर तिला आनंद झाला. इंद्राने विचारलं, हे कांते, तू या ठिकाणी कशी आलीस? तेव्हा ती शची म्हणाली, हे देवा, देवीच्या प्रसादानं मला आपलं दर्शन घडलं. आणि तिनं सांगितलं की देव मुनी यांनी इंद्रपदावर बसलेला नहुष माझ्याकडे वाईट नजरेनं पाहू लागला. मी पतिनिष्ठ असल्यामुळे मी माझं रक्षण करत करत सुरक्षित राहील. आणि देवी कृपेने तुमची माझी भेट झाली. त्यावेळी इंद्र म्हणाला, शची, तू त्याची थोडी फसवणूक कर. त्याला सांग की तू दिव्य ऋषीच्या यानात रथात बसून माझ्याकडे आलास तर मी तुझी होईल. असं म्हणालीस तर तो कामांध ऋषींना रथाला लावी आणि त्यातील एखादा तपस्वी त्याला शाप देईल आणि तो शाप भ्रष्ट करेल. ती भगवती तुला मदत करेल. शचीला पटलं. शची नहुशाकडे जाऊन म्हणाले, महाराज, मी तुमच्याकडे यायला तयार आहे, पण माझी एकच इच्छा आहे की तुम्ही मला तुमच्याकडे ऋषींच्या पालखीतून घेऊन या. नहुष म्हणाले, ठीक आहे. नहुशांनी 8 मुनींना, 8 ऋषींना रथाच्या घोड्याच्या रथाला लावलं. आणि ते 8 ऋषी रथ ओढत होते. हातामध्ये त्याच्या सर्प होता. त्या सर्पानं चापकासारखा त्यांच्या पाठीवर तो फटके मारत होता. तो कामांध झाला होता. आणि बसल्या बसल्या त्यांच्या पाठीवर लाथही मारत होता. अगस्ती ऋषींना लाथ लागल्याबरोबर आणि या पाठीवर चापकाचे सर्प फटके पडल्याबरोबर त्यांना राग आला. आणि अगस्ती मुनीने लगेच शाप दिला की दुरात्म्या, तो महाभयंकर सर्प होशील. आणि तो नहुष लगेच मोठा साप झाला आणि भूमीवर पडला. अशा प्रकारे ही सगळी हकीकत बृहस्पतीने येऊन मानस सरोवरावरती इंद्राला सांगितलं. इंद्र आनंदी झाला. आणि आनंदी झाल्यानंतर मग इंद्र आणि इंद्राणी परत स्वर्गात आले. इंद्राला पुन्हा राज्याभिषेक झाला आणि तो इंद्राणीसह आनंदात राहू लागला. अशा प्रकारे विश्वरूपाचा वध केल्यामुळे इंद्राला घोर दुःख भोगावं लागलं. पण देवीच्या कृपेमुळे त्याला पुन्हा स्वर्गप्राप्ती झाली. व्यास म्हणाले, जन्मेजया, अशा रीतीने केलेल्या कर्माचं फळ प्रत्येकाला भोगावंच लागतं. अशा प्रकारची कथा देवी भागवतामध्ये आली. हीच कथा भागवतामध्ये थोडे वेगळ्या प्रमाणात आली. ती पद्मकल्पातली कथा, ही सारस्वत कल्पातली कथा आहे. म्हणून दोन्ही कथेमध्ये फरक आहे. त्यानंतर पुढची जी कथा येते की विष्णूच्या शापानं लक्ष्मी अश्विनी झाली, घोडी झाली आणि तिला एक वीरपुत्र झाला, ज्यानं धर्मांधाशा कालकेतूचा वध केला आणि केकावलीबरोबर विवाह केला. अशी कथा आहे. व्यास म्हणाले, जन्मेजय, सृष्टीचं आदिमायेचे जी 3 गुण आहेत, सत्व, रज, तम, या 3 गुणामुळे अनेक घटना घडतात. या 3 गुणामुळे संयम ढळतो, क्रोध येतो, मनुष्य शाप देतो, विवेकाचं पतन होतं. हे सगळे या त्रिगुणामुळे घडतं. या
हे देवादिकांना देखील हे यातून त्यांची सुटका नाही. मग तुमचं आमचं सामान्याचं काय? ही जी कथा आहे, या कथेमध्ये लक्ष्मी घोडी का झाली, तिला एक वीरपुत्र का झाला, तर त्याच्या मागचं खरं कारण असं आहे की देवीला तिच्या भक्तावरती कृपा करायची होती. आणि तिचा जो भक्त होता तो ययाती पुत्र हरिवर्मा. या हरिवर्माला पुत्र हवा होता आणि तो हय वंशातला, घोड्याच्या वंशातला. आणि त्याला तो पुत्र देण्यासाठी आदिमाया आदिशक्तीनं ही लीला केली. म्हणजे ही जेव्हा ती लीला करते तेव्हा ती देवादिकांच्या मध्ये देखील अशा प्रकारचं संयम देवांचा ढळतो, देवांना क्रोध येतो, देव शाप देतो, हे घडू शकतं ते आदिमायेनं. आणि आपण विचार करतो की विष्णूसारख्या देवानं लक्ष्मीला घोडी हो म्हणून म्हणणं योग्य नाही. परंतु हे विष्णू म्हणणार कोण? विष्णूला अशा प्रकारचा शाप द्यायला लावणारी, हा सगळा खेळ करणारी, ही सगळी लीला करणारी ती आदिमाया आदिशक्ती. आणि म्हणून हे तिन्ही गुण तिच्यापासून उत्पन्न होतात, सत्व रजत तम. आणि मग या तिन्ही गुणामुळेच ह्या सगळ्या गोष्टी घडतात. संयम ढळणे, क्रोध येणे, विवेक नष्ट होणे, वगैरे वगैरे वगैरे. तर विष्णूला क्रोध येतो, हा क्रोध निर्माण करणारी बुद्धी आदिमायाच देते. बुद्धी रूपेण संस्थित, अशी बुद्धी निर्माण करून ती हे कार्य करते. कारण हे सगळे तिच्या इच्छेशिवाय होत नाही, कारणाशिवाय कार्य नाही. येथे त्या घोडीपासून मी सांगितल्याप्रमाणे बालक उत्पन्न होणार होता, तो धर्माचं कार्य करणार होता. यासाठी ही सगळी घटना घडलेली. याचं रहस्य तुम्हाला सामान्यांना कळत नाही. व्यास म्हणाले, एकदा महातेजस्वी सूर्यपुत्र रेवंत हा उच्चश्रवा नावाच्या घोड्यावर बसून विष्णूच्या दर्शनाला आला. त्या अश्वारूढ सूर्यपुत्राकडे लक्ष्मी पाहू लागली, रेवंतकडे. रेवंत दिसायला सुंदर होता आणि तो उच्चश्रवा घोडाही अत्यंत उत्तम होता. तो सागरापासून उत्पन्न झालेला होता. फार दिवसानंतर आपला बंधू आलेला आहे आणि म्हणून त्या अश्वाला ती लक्ष्मी पाहत होती. उच्चश्रवा पांढरा, शुभ्र, उंच, पुरा, सुंदर दिसत होता. लक्ष्मीला समुद्र मंथनाची आठवण झाली. हा उच्चश्रवा आधी उत्पन्न झाला होता म्हणून हा तिचा वडील भ्राता होता, बंधू होता. फार दिवसानंतर भाऊ भेटला. तिला विस्मय वाटत होतं. विष्णू म्हणाले, हे लक्ष्मी, हा कोण आहे? लक्ष्मीचं लक्ष नव्हतं आणि तिनं उत्तर दिलं नाही. विष्णूच्या लक्षात आलं की आपली स्त्री आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. त्या अश्वाकडे पाहून ती विस्मित झाली आहे. तिचं लक्ष माझ्या बोलण्याकडे मुळीच नाही, तिचं लक्ष सगळं त्या अश्वाकडे. आणि म्हणून विष्णू सारख्यांचा संयम ढळला आणि त्याने लगेच त्या लक्ष्मीला शाप दिला. तुझं माझ्या बोलण्याकडे लक्ष नाही आहे, त्या अश्वाच्याकडे लक्ष आहे तुझं. त्या अश्वाला पाहण्यात तू दंग झाली आहेस. तू अश्विनीच होशील, घोडीच होशील. लक्ष्मीला खूप वाईट वाटलं. काही वेळानं ती म्हणाली, नम्रपणाने म्हणाली, हात जोडून म्हणाली, हे केशवा, हे गोविंदा, माझा काय अपराध होता? एवढ्या लहानशा अपराधाबद्दल तुम्ही मला एवढा मोठा शाप दिला आणि तो शाप योग्य आहे का? अहो, असा काय मी गुन्हा केला? अहो, हा उच्चश्रवा घोडा माझा बंधू आहे, वडील भाऊ आहे. समुद्र मंथनाच्या वेळेस सागरातून आमचा जन्म झाला. सागर ही आमची माता आहे आणि उच्चश्रवा वडील बंधू असल्यामुळे बंधूकडे पाहणं गुन्हा आहे का? आता माझं पतन या भूलोकात होईल,
पद्धतीने मी तुमच्याशिवाय कशी राहू? माझी काही चूक नसताना तुमचा संयम ढाळला आणि तुम्ही मला शाप दिला. आता तुम्हीच मला शाप द्या. तेव्हा विष्णू म्हणाले, तुला भूलोकात आवरत संतती होईल. तू एका पुत्राला जन्म देशील, जो या जगताचा उद्धार करील, धर्माचं कार्य करील, साधूंचा ऋषींचा उद्धार करील. नंतर तू परत लक्ष्मी होशील आणि वैकुंठात येशील. लक्ष्मी म्हणाली, देवा, आवरत संतती म्हणजे पतीपासून होणारी संतती. याचा अर्थ तुम्हाला माझा पती भूतलावर व्हावं लागेल, म्हणजे तुम्हाला घोडा व्हावं लागेल. असं म्हणून ती घोडीच्या रूपात भूतलावर गेली. तिनं जन्म घेतला. व्यास म्हणाले, विष्णूने पत्नीला शाप दिल्यामुळे रेवंत भयभीत झाला आणि तो दुरूनच नमस्कार करून निघून गेला. त्यानंतर लक्ष्मी भूलोकामध्ये आली. तिथं तिने शंकराची आराधना केली. 1000 वर्ष तिनं महादेवाची तपश्चर्या केली. महादेव प्रसन्न झाले. म्हणाले, हे कल्याणी, तू का माझं तप केलंस? तुझा पती जगात सर्वज्ञ आहे, सर्वश्रेष्ठ आहे, मग त्याचं सोडून तू माझं का तप केलंस? लक्ष्मी म्हणाली, हे शंकरा, मला माझ्या पतीनं शाप दिला आहे आणि मला तुम्ही त्या शापातून मुक्त करा. तसेच त्यांनी उशाप दिला आहे की तू पुत्र झाल्यानंतर शापमुक्त होशील आणि तुझ्या वैकुंठामध्ये वास्तव्य वाढेल. हे भगवंता, माझी तुम्हाला एकच विनंती, मी आराधना करण्याचं कारण असं आहे की तुम्ही विष्णू एकच आहात, तुमच्यात अद्वैत नाही. तुम्ही विष्णूला माझा पती होण्यासाठी या भूतलावर घोडा रूपात आणू शकता आणि त्यांच्यापासून मला पुत्रप्राप्ती झाली की मी मुक्त होईल. याकरता मी तुमची आराधना केली. शंकर म्हणाले, हे देवी, आमच्यामध्ये ऐक्यभाव आहे, हे फार कमी लोकांना माहीत आहे, फार कमी लोक हे जाणतात. लक्ष्मी म्हणाली, मला विष्णूनंच सांगितलं की तुम्ही दोघे एकच आहात आणि म्हणून मी हे सगळं जाणते. शंकर म्हणाले, माते, तुझ्या तपश्चर्यामुळे प्रसन्न आहे म्हणाले, आणि देवी कृपेनं हरीला प्रेरणा मिळते. हरी अश्वरूपाने तुला भेटेल, त्याच्यापासून तुला पुत्र होईल आणि तू परत वैकुंठात जाशील म्हणाले. लक्ष्मीला वर देऊन शंकर भगवंत अंतर्धान. नंतर शंकर भगवंत कैलास पर्वतावर आले आणि तेथे त्यांनी आपल्या चित्ररूप नावाच्या एका गणाला वैकुंठात पाठवलं. हा चित्ररूप शंकराचा निरोप घेऊन हरीकडे आला. हरीला नमस्कार करून तो म्हणाला, हे प्रभू, आपली पत्नी भूतलावरती कालिंदी तीरावर तप करत आहे आणि आपण आपल्या पत्नीचा स्वीकार करा. अश्वरूपात आपण तिला पुत्रप्राप्ती करून द्यावी, म्हणजे पुत्रप्राप्तीनंतर परत ती लक्ष्मी माता वैकुंठात येईल, असा तुम्हाला शिवांचा निरोप आहे. शिवांचा निरोप म्हटल्याबरोबर विष्णूनं सुंदर अश्वाचं रूप घेतलं आणि कालिंदीन त्या तमसा नदीच्या किनाऱ्यावर त्या संगमावर ते आले. त्याने तिथं तपश्चर्या करणारी ती अश्विनी पाहिली आणि हा हरी आहे हे तिने ओळखलं. काही काळ त्यांनी एकत्र घालवला आणि त्या हरिप्रियाला, अश्विनीला, त्या घोडीला गर्भ राहिला. पुढे तिच्या पोटी सुंदर बालक जन्माला आला. पुत्रजन्म होता. दोघांनाही मूळ दिव्य रूप प्राप्त झालं आणि दोघे त्या सुंदर बालकाला तिथे ठेवून निघून गेले. लक्ष्मी म्हणाली, नाथ, या बालकाला या अरण्यात सोडून कसं जायचं? तेव्हा विष्णू म्हणाले, तू निश्चिंत राहा, येथे त्याला काही त्रास होणार नाही आणि योगायोगाने या भूतलावर हे आंबेचं कार्य होणार आहे. ययाती पुत्र हरिवर्मा हा पुत्रप्राप्तीसाठी 100 वर्षापासून तपश्चर्या करत आहे आणि त्याच्यासाठी हा जगदंबेचा
इच्छेने हा पुत्र त्याला प्राप्त होणार आहे. राजा या पुत्राला घेऊन जाईल, त्याची काळजी घेईल असं सांगून बालकाच्या रक्षणाची सिद्धता करून विष्णू लक्ष्मीचं वैकुंठाला निघून गेले. आता येथे मनात आपल्या शंका ही येऊ शकते की घोडाघोडीपासून मानवरूपी बालक कसा झाला. आम्हाला भागवतात कथा माहिती, गायीपासून गोकर्ण झाला, पृथूच्या बाहूचं मंथन केल्यानंतर वेन झाला. अशा पुराणामध्ये अद्भुत कथा आहे. एक लक्षात ठेवा, ती भगवती आदिमयादी शक्ती आहे. अशक्य ते शक्य ती करू शकते. महिषासुरापासून म्हशीपासून महिषासूर होतो, गायीपासून गोकर्ण होतो. आमच्या पुराणामधील जे हे संशोधन आहे किती जुनं आहे आणि 100% सत्य आहे. काही देश याचा शोध करण्यासाठी मेडिकल सायन्स कमी पडत असेल, पण मेडिकल सायन्स हे आज आता प्रगतीपथावर आहे आणि मेडिकल सायन्सने सिद्ध केलेलं आहे क्लोनच्या प्रोसेसला क्लोनिंग म्हणतात. 2002 साली 22 डिसेंबर 2002ला UK मध्ये हे सिद्ध झालं की मनुष्यासारखं मॉडेल बनवता येतं. याला क्लोन म्हणतात. यात एकाच वंशाच्या पेशीपासून त्याची बनवलेली प्रतिकृती तयार करता येते, जिथं स्त्री पुरुषाचा संपर्क येत नाही. असं आता मेडिकल सायन्सद्वारे जे येते सिद्ध झाले. ही मेडिकल सायन्स पूर्वीपासून आमच्या ऋषीमुनींना ज्ञात होतं. आपल्याला हॉर्टिकल्चर बागायतशास्त्र हा एक विषय आहे. त्या हॉर्टिकल्चरच्या बागायतशास्त्रामध्ये आजही एखाद्या आंब्याच्या झाडावरती हापूसची जर समजा तुम्हाला झाड तयार करायचं असेल तर गावरान जातीच्या आंब्यावरती हापूसच्या आंब्याची डोळा काढून तो काप त्याच्यावर लावतात आणि त्याला गुंडाळून पट्टी लावतात. त्याच्यावर शेण माती लावून त्याच्यावरती वरती पाणी त्याच्यावर सतत पडेल अशी योजना करतात आणि त्यातून जे कलम तयार होते त्याला गुटी कलम म्हणतात. आणि त्यातून तयार झालेलं वृक्ष उत्तमपैकी हापूसचे आंबे देतात. म्हणजे एका पेशीवरती दुसरी पेशी बसून ही कलम तयार झाली. तसं म्हशीमध्ये त्या रंभ याचं वीर्य आणि म्हैस याच्यापासून तो महिषासूर झाला. गाईला फळ खाऊ घातल्यानंतर त्या फळामध्ये असलेलं जे मनुष्यत्वाचं सत्व होतं त्याच्यापासून गोकर्ण. एक पेशी त्या पेशीपासून ती पेशीपासून तशा प्रकारचा वंश निर्माण होतो, ज्याला क्लोनिंग म्हणतात, क्लोन म्हणतात. ही मेडिकल सायन्सची जे आहे ते 2002 पासून याला मान्यता मिळाली या गोष्टी. आणि म्हणून घोडीपासून हा अशा प्रकारचा मनुष्यरूप पुत्र होऊ शकतो. तर लक्ष्मीनारायण वैकुंठात गेल्यानंतर ते बालक तिथं सोडला. चंपक नावाच्या विद्याधराने त्याला बालकाला पाहिलं. तो आपल्या पत्नीसह तिथे आला. ते सुंदर बालक पाहून त्यालाही मूलबाळ नव्हतं. त्याच्या मनात इच्छा झाली की आपण याचं पालनपोषण करावं, म्हणून तो इंद्राकडे गेला. पण इंद्रानं सांगितलं की हे बालक त्या ययाती पुत्र हरिवर्मासाठी स्वतः विष्णू आणि विष्णू भगवंतानी आणि लक्ष्मीनं निर्माण केले, हे तिथे नेऊन परत ठेव. आणि त्याप्रमाणे त्या चंपकाने ते पुत्र तिथं आणून ठेवला. नंतर ययाती पुत्र हरिवर्मा त्यानं तो पुत्र तिथे येऊन घेतला आणि त्याचं नाव एकविरा ठेवलं. पुढे हा एकविरा मोठा झाला, त्याचा राज्याभिषेक केला.
एकदा हा जान्हवीच्या तीरावर फिरत असताना त्या ठिकाणी एक यशोमती नावाची स्त्री त्यांनी पाहिली. तिची चौकशी केल्यानंतर तिनं सांगितलं, मी एकावलीची सखी आहे. एकावली ही राजाची कन्या आहे म्हणाली. रम्य नावाचा राजा या भागात आहे म्हणाली. आणि त्याची राणी रुक्मिरेखा. या रम्य आणि रुक्मिरेखा यांची कन्या आहे एकावली, जी देवीची उपासक आहे, देवीची भक्त आहे म्हणाली. तिच्यासाठी राजाने या तीरावरती, या जान्हवीच्या तीरावरती हे सुंदर कमळाचं उपवन तयार केलं आहे. ती इथे नेहमी येते. एके दिवशी ती आली असताना मी तिच्याबरोबर होते, पण कालकेतू नावाच्या राक्षसानं तिला पळवून नेलं. शिपायांनी विरोध केला, पण त्या कालकेतूने त्या सगळ्या शिपायांना ठार केलं आणि तो घेऊन गेला. ती माझी सखी आहे आणि तिचा विवाह हाय वंशातल्या राजाशीच होणार आहे, असं तिच्या वडिलांनी मला सांगितलं. आता तिची सुटका कोण करेल? आम्हाला काळजी वाटत आहे. एक वीरा म्हणाला, मीच हाय वंशातला, घोड्याचा वंशामधला राजा आहे म्हणाला. काळजी करू नका, माझं नाव एकवीर आहे. मी त्या राक्षसाचा, ज्या दुष्ट दुर्गुणी दुराचारी राक्षस जो सर्वांना त्रास देतो, त्याला ठार करून मी धर्माचं रक्षण करणार आहे आणि त्या एकावलीची सुटका करणार आहे. यशोमती म्हणाली, मी भगवतीच्या बीजमंत्राचा बालपणापासून जप करते आणि या सखीसोबत असते. तेव्हा मला स्वप्न पडलं होतं की एकावली हिचा विवाह हा हाय वंशातील राजाबरोबर होईल. ठीक आहे म्हणे, तुझी मैत्रीण ती कालकेतून जी उचलून नेली त्याचं मला ठाव ठिकाणं सांग, मी त्याला ठार करतो. आणि अशा रीतीनं तो तिच्याबरोबर, यशोमतीबरोबर त्या कालकेतूच्या त्या राजवाड्याजवळ आला आणि त्या ठिकाणी येऊन त्यांनी त्या नगरीचा मार्ग पाहिला. तिथं आला आणि येऊन त्यानं त्या जगदंब कृपेनं त्या राक्षसाला ठार केलं, राजकन्याला वाचवलं, दुःखमुक्त केलं. आणि अशा रीतीने दुःखमुक्त केल्यानंतर तो कालकेतू ठार झाला. आणि जेव्हा त्या राणीला कळालं, केकावलीला, की हा हाय वंशाचा राजा आहे, ज्याला तिच्या वडिलांनी अर्पण करायचं निश्चय केला होता, की मी फक्त हाय वंशातल्याच राजाला तुला देईन. दोघे आनंदी झाले. केकावलीच्या आई वडिलांनी ही बातमी कळाली आणि रम्य राजाने एकवीराने केकावली यांचा विवाह मोठ्या आनंदात केला. त्यांना कृतवीर नावाचा पुत्र झाला. अशा रीतीने या कालकेतू राक्षसाने धर्माची हानी केली होती. अनेक ऋषीमुनींना, सज्जनांना तो त्रास देत होता, अधर्मानं तो वागत होता. म्हणून अशा दुष्ट राक्षसाला या एकवीराने ठार केलं. आणि याकरताच या धर्माच्या कार्यासाठीच भगवतीनं अशा प्रकारची ही लीला केली होती, की हाय वंशातून हा उत्पन्न व्हावा. याकरता भगवतीनं विष्णू परमात्माच्या मनामध्ये संयम निर्माण केला आणि विष्णू परमात्माने क्रोधाने शाप दिला आणि लक्ष्मी माता घोडी झाली. विष्णूलाही घोडा व्हावं लागलं आणि त्यांच्यापासून हा एकवीरा पुत्र झाला, ज्यानं अशा प्रकारे धर्माचं कार्य केले. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अशा या धर्माच्या कार्याकरता हा एकवीराचा जन्म झाला. यानंतरची कथा आहे ती इक्ष्वाकू कुळावरती झालेल्या सगळ्या राजावरती देवीनं कृपा केली म्हणून त्या इक्ष्वाकू कुळाचं वर्णन होत आहे. या इक्ष्वाकू कुळामध्ये असलेला मानधाता
याने देवीची 1008 मंदिर बांधली. यानं उज्जैन येथे ओंकारेश्वराचं शिवालय पण बांधलेलं आहे मानधात. या मानधाताच्या कुळामधील म्हणजे या इक्ष्वाकू कुळातील, या सूर्य कुळातील सगळ्या राजांना या आदिमायेची मदत. वैवस्वत म्हणू यांना शिंक आली आणि त्या शिंकेतून एक बलाढ्य पुत्र झाला, तो इक्ष्वाकू. आणि म्हणून या कुळाला इक्ष्वाकू म्हणतात. इक्ष्वाकू सूर्यवंशी. तो नेहमी देवीचं निरंतर ध्यान करत होता. त्याला 100 पुत्र झाले. विकुक्षी नावाचा त्याचा पुत्र होता. त्यानं या विकुक्षीनं श्राद्धाला उष्टमास आणल्यामुळं या राजानं त्याला राज्यातून हाकलून दिलं होतं. या इक्ष्वाकूनंतर शशाद राजा झाला. शशादनंतर काकुस्थ झाला. त्यानंतर पृथुराजन, पृथूनंतर ध्रुवसंधी राजा झाला. त्यानंतर सुदर्शन. या ध्रुवसंधीवर आणि सुदर्शनावरही देवीची कृपा होती. त्यामुळे त्या सुदर्शनाला वैभव प्राप्त झालं. हे आम्ही मागच्या वर्षाची सुदर्शनची कथा पाहिलेली. सुदर्शनानंतर चंद्रराजा झाला. चंद्रराजानंतर युवनाश्व झाला. युवनाश्वानंतर मानधाता झाला. तो आईच्या गर्भातून उदयाला नाही आला. भगवती कृपेनं तो पित्याच्या गर्भातून उदयास आलेला झाला. आणि त्यानं पराशक्तीची 1008 मंदिर बांधली. तो शक्तीचा उपासक होता आणि शिवाचाही उपासक होता. म्हणून उज्जैन येथील ओंकारेश्वर मंदिर त्यानं बांधले. ते स्वयंभूदेव महादेवाचं मंदिर आहे. प्रत्यक्ष महादेव तिथं प्रकट झाले. हा या मानधाताचा पिता हा योनास्व अत्यंत धार्मिक वृत्तीचा होता. त्याला 100 भार्या होत्या, पण संतती नव्हती. आणि त्यामुळे मग त्यांनी पुत्रकामेशी यज्ञ केला होता. आता तो स्वतः यज्ञाच्या ठिकाणीच मुक्कामाला राहायचा. आणि रात्री त्या यज्ञ मंडपात झोपलेला असताना त्याला अचानक तहान लागली. इकडे तिकडे पावलाला कुठे पाणी दिसेना. एका कलशामध्ये त्याला पाणी दिसलं. ते त्यानं पिलं ते उदक. जे कलशामधलं पाणी होतं ते पुत्र व्हावा म्हणून वेदमंत्रांनी अभिमंत्रित केलेलं होतं आणि ते राणीला देणार होते. पण राजानंच आज्ञानानं ते कलशातलं पाणी पिलं, जे राणीकरता ठेवलं होतं. पुढे मंत्र सामर्थ्याच्या सहाय्याने त्या राजाला गर्भ राहिला. आणि यथा अवकाश 9 महिने झाल्यानंतर त्या राजाची उजवी कूस फाडून म्हणजे सीजर करून एक पुत्र बाहेर आला. तो पुत्र बाहेर आल्यानंतर रडू लागला. ऋषीमुनींनी विचार केला की हा आता कुणाला पिणार. तेवढ्यामध्ये इंद्र तिथं प्रकट झाले. इंद्रांनी सांगितलं. इंद्रांनी तर्जनी त्या मुलाच्या पुढे केली, त्याच्या मुखात दिली. आणि इंद्र म्हणाला, मानधास्यती, तो मला पिणार. आणि म्हणून त्या पुत्राचं नाव मानधाता असं पडलं. पुढे या मानधाताचाच पुत्र मुचकुंदा. या मुचकुंदाने देवदानवाच्या युद्धामध्ये 1000 वर्ष युद्ध केलं होतं. देव विजयी झाले. तेव्हा त्याने इंद्राला वर मागितला होता की मी हे झोपीच आहे. जो कोणी माझी निद्रा भंग करेल तो भस्म होईल असा मला वर द्या. त्याप्रमाणे तो वर दिला. हे कृष्णाला माहीत होतं. कृष्णावर जरासंध आणि काल येऊन या दोघांनी स्वारी केली तेव्हा कृष्णाने भिल्यासारखं दाखवून युद्धातून पळ काढला. आणि काल येऊन त्याच्या मागे पळत आला. ज्या गुहेत मुचकुंदा झोपला होता, काल येवनाने कृष्ण समजून त्या मुचकुंदाला लाथ मारली. आणि मुचकुंदा रागाने उठल्याबरोबर तो काल येऊन भस्म झाला. हा मुचकुंदा या इक्ष्वाकुकुळाचाच होता. पुढे हाच मुचकुंदा पुंडलिक म्हणून जन्मला आणि त्याने विटेवरती पांडुरंगाला उभं केलं.
याच इक्ष्वाकू कुळामध्ये रेणूराजा झाला, हरिश्चंद्र झाला, अंशुमान झाला, दिलीप झाला, भगीरथ झाला, खटवांग झाला, दिलीप, रघु, अज, दशरथ, राम आदी हे सगळे राजे झाले. हे सगळे शक्तीचे उपासक होते, देवी भक्त होते. या सर्वांवरती देवीची कृपा झाली. याच कुळात जन्मलेला राजा हरिश्चंद्र, याच्यावर देखील देवीची फार मोठी कृपा झाली. तर या हरिश्चंद्राच्या कथेचं वैशिष्ट्य असेल बघा. देवी भागवतात जी कथा आहे ती, त्याच्यामध्ये अगोदर ही 3 टप्प्यात कथा आहे. वशिष्ठ आणि विश्वामित्रांचा कलह, याचं कारण, नंतर हरिश्चंद्राला पुत्रप्राप्ती, हरिश्चंद्राचा पिता त्रिशंकू याचं चरित्र, आणि नंतर विश्वामित्रांनी घेतलेल्या हरिश्चंद्राची परीक्षा. अशी 3 टप्प्यामध्ये ही कथा आहे देवी भागवत. जन्मेजय म्हणाले, व्यास मुनी, तीर्थ हा देहाचा मळ नाहीसा करतं, पण तीर्थानं मनाचं क्षालन होत नाही, मनाचा मळ नाहीसा होत नाही. जर तीर्थ मनाचं क्षालन करण्यास समर्थ असतं तर ईश्वराने उत्पन्न केलेले जे ऋषी मुनी जे सतत तीर्थाटन करतात, तीर्थस्नान करतात, त्यांनी एकमेकाचा द्रोह केला नसता. पण तीर्थामध्ये स्नान करूनही त्यांचं मन शुद्ध नाही, मन पवित्र नाही. व्यास म्हणाले, राजा तुझं बरोबर आहे. वेदशास्त्र संपन्न, यज्ञ करणारे, दान करणारे, दान धर्म करणारे ब्रह्मपुत्र वशिष्ठही याला अपवाद नाही, आणि तपस्वी महातपस्वी विश्वामित्र हेही अपवाद नाही. कारण दोघंही तीर्थस्थळीच राहणार आहेत. दोघं तीर्थावर राहतात, तीर्थात रोज स्नान करतात, पण तरी ते दोघं एकमेकाचा द्वेष करतात, आणि द्वेषामुळे त्यांच्यात महायुद्ध झालं. विश्वामित्र महान तपस्वी होते आणि वशिष्ठही तपस्वीच होते. पण विश्वामित्राने वशिष्ठांना, वशिष्ठांनी विश्वामित्रांना शाप दिला. वशिष्ठांनी शाप दिल्यामुळं विश्वामित्र बक म्हणजे बगळा झाले. तर विश्वामित्राने लगेच शाप दिला, मी बक होईल तर तू आडी होशील. आडी म्हणजे बदक. आणि ते महातेजस्वी मुनी एकमेकाच्या शापानं एक जण बगळा आणि एक जण बदक होऊन हजारो वर्ष त्या मानस सरोवर राहिले. नखानं चोंचीनं त्यांनी एकमेकाला प्रहार केला आणि भांडत राहिले. जन्मेजयाने विचारलं, कोणत्या कारणामुळे यांच्यामध्ये वैर निर्माण झालं आणि त्यांनी एकमेकाला शाप दिला. व्यास म्हणाले, त्रिशंकूचा पुत्र राजा हरिश्चंद्र होऊन गेला आणि त्याने पुत्र होण्यासाठी वरुणाची तपश्चर्या केली. वरुण प्रसन्न झाला आणि हरिश्चंद्राला पुत्र प्राप्त झाला. पण वरुणाने सांगितलं की तुला नरमेध यज्ञ करावा लागेल आणि त्या यज्ञात तुला या पुत्राचा बळी द्यावा लागेल. तुला पुत्र पाहिजे, कशासाठी पाहिजे की तुला पुढे वांझ म्हणून किंवा पुत्र नाही म्हणून स्वर्गातलं स्थान नाकारल्या जाऊन हा तुझा हेतू आहे. केवळ त्याच्यासाठी तुला पुत्र हवा. ठीक आहे म्हणे, मी देईन, पण लगेच त्याचं यजन कर, यज्ञ करून तुम्हाला परत द्यावं लागेल. आता तो हो म्हणाला. नंतर राजानं जातकर्म केलं, गाई दान दिल्या, सुवर्णदान दिलं. पुत्र उत्सव चालू असताना तो वरुण राजा आला विप्राच्या रूपामध्ये. वरुणाने सांगितलं, राजा तो पुत्र तुम्हाला यज्ञामुळे बळी म्हणून देणार होतास, काय झालं त्याचं? तो अर्पण कर, तो नवस पूर्ण कर.
तू मला वचन दिलं, पण त्यानं टाळाटाळ केली. 1 महिनाभर थांबा म्हणून. परत वरून आला, त्यावेळेसही त्याने टाळाटाळ केली. असं 2, 3, 4 वेळेस झालं. चौथी वेळी वरुणानं शापच दिला. काय तर म्हणतो, उपनयन हो द्या, त्याचे दात, दुधाचे दात पडू द्या, त्याचं नामकरण करू द्या, वगैरे वगैरे करत करत त्याने शेवटी वरुणानं शाप दिला की तू तुझा पुत्र मला देत नाहीस, कारण सगळे प्राणी या मायेच्या ठिकाणी माया मोह याच्यामध्ये अडकलेले आहेत म्हणजे, आणि म्हणून तू या पुत्र आसक्तीच्या मायेमध्ये अडकलेला आहेस, आणि म्हणून तू मला पुत्र देत नाहीस. शापच दिला, तुला जलोदर होईल. आणि जलोदर झाला त्याला. आणि जेव्हा हे रोहितला कळालं तेव्हा रोहित वनामध्ये निघून गेला की वडील यज्ञामध्ये आपला बळी देणार हे कळलं त्याला. घर सोडून निघून गेला. परत जेव्हा तो वरून आला तेव्हा त्यानं सांगितलं, अहो तो माझा मुलगा या भीतीनं घरच सोडून गेला, मी काय करू. मग वरुणानं शाप दिला, याला जलोदर झाला. जलोदर झाल्याची बातमी त्याला कळाली रोहितला. रोहित परत येत असताना इंद्राने त्याला उपदेश केला, आणि इंद्राने त्याला येऊ दिलं नाही. मग तो तिकडे परत आश्रमात राहिला. आता वशिष्ठांनी सांगितलं, म्हणाले तुझा पुत्र तर म्हणाले वनात गेला, रानात गेला, जाऊ दे म्हणाले, तू एखादा पुत्र विकत घे. धर्मशास्त्रात 13 प्रकारचे पुत्र सांगितले म्हणाले. आणि मग तसा एक पुत्र विकत घेतला, आणि तो पुत्र एका अत्यंत गरजू अशी व्यक्ती, गरीब ब्राह्मण होता, त्याच्याकडनं तो त्याचा पुत्र सुनहशेप नावाचा पुत्र विकत घेतला. या सुनहशेपला घेतला. राजाला आनंद झाला, पण विश्वामित्राला पटलं नाही. विश्वामित्राने त्याचा विरोध केला, निषेध केला. वशिष्ठाचं आणि विश्वामित्राचं वाईटपणा आलं. ज्यावेळेस त्या मुलाचा बळी द्यायचा ठरला त्यावेळेस तो मुलगा रडत होता. त्याची दया या विश्वामित्राला आली, आणि विश्वामित्र म्हणले, मी क्षत्रिय, मी त्याचं रक्षण करणार. आणि त्याने त्या सुनहशेपला, यज्ञवेदीला बांधलेल्या त्या मुलाला त्यांनी वरुणाचा मंत्र दिला. त्या मुलानं वरुणाचा जप केला, आणि वरुणाचा जप केल्यावर वरुण प्रसन्न झाला, आणि वरुण त्या ठिकाणी आले, आणि त्यांनी त्या मुलाला क्षमा केली. म्हणजे वरुणानं त्याला सोडायला लावलं, आणि राजालाही रोगमुक्त केलं. आणि शेवटी तो पुत्र विश्वामित्राला देऊन टाकला. अशा रीतीनं ह्या हरिश्चंद्राला विश्वामित्रानं मुक्त केलं, आणि म्हणून त्या दोघांमध्ये खूप वाईटपणा आल्यानंतर दोघांमध्ये, कारण काय झालं की हे प्रकरण घडल्यानंतर वशिष्ठ विश्वामित्रानं म्हणाले, तू ब्राह्मण असून, विप्र असून दुर्बुद्धीनं वागलास, घातकी बगळ्यासारखा वागलास, धूर्तपणानं वागलास, म्हणून तू बगळा होशील. तेव्हा विश्वामित्र त्याला म्हणाले, ठीक आहे, मी बगळा होईल, तर तू बदक होशील, आडी होशील. अशा रीतीने एकमेकाला परस्पराला शाप दिल्यामुळे एक जण बगळा झाला आणि एक जण बदक झाला. एकमेकाच्या द्वेषानं, मत्सारानं 10,000 वर्ष ते युद्ध करत होते. चोचीनं, नखानं एकमेकांना मारत होते, रक्तबंबाळ करत होते. त्यांचं हे युद्ध पाहून ब्रह्मदेव देवासह तिथे आले त्या मानस सरोवराच्या तीरावर, आणि त्यांनी दोघांनाही या युद्धापासून आणि त्या शापातून मुक्त केलं. नंतर ते आपापल्या स्थानी निघून गेले. अशा रीतीने त्यांच्यामध्ये दोघांमध्ये वाईटपणा आला. आता हा एक टप्पा आहे की यांच्या दोघांचं विश्वामित्र वशिष्ठांच्या भांडण्याचं कारण म्हणजे हरिश्चंद्राचं पुत्रप्राप्ती, आणि त्यातून मग एक बगळा झाला आणि एक बदक झाला, आणि शेवटी ब्रह्मदेवाने त्यांचा तो वाद मिटवला आणि त्यांना शापमुक्त केलं. हा एक कथेचा भाग आहे. दुसऱ्या कथेच्या भागामध्ये हरिश्चंद्राचा पिता त्रिशंकू, सत्यव्रत याचं चरित्र येते. इक्ष्वाकू कुळामध्ये मुचकुंदानंतर अरुण राजा झाला. हा अरुण अत्यंत धार्मिक वृत्तीचा होता, आणि
आणि त्याचा पुत्र सत्यव्रत मात्र अरुणाच्या विरुद्ध होता, विषयासक्त होता, दुर्गुणी होता, दुराचारी होता, दुसऱ्यांच्या स्त्रिया पळवून आणणारा होता. त्यामुळं सगळी प्रजा त्याच्यावर नाराज होती. या प्रजेंनी राजाकडे तक्रार केली. आता राजपुत्राची तक्रार आल्यामुळं राजा दुःखी झाला. राजा नागरिकांना म्हणाला, मनात कुठली शंका न धरता तुम्ही माझ्या पुत्रांनी जे काही केलं असं दुष्कृत्य ते मला सांगा. मी त्याचा गुन्हा अजिबात मान्य करणार नाही. लोक सांगत नव्हते, घाबरत होते. त्यावेळेस राजाने त्या सगळ्यांना अभय दिलं. घाबरू नका म्हणजे तुम्ही. मग त्या एका विप्राने येऊन सांगितलं की माझ्या मुलीचा विवाह असताना त्या विवाहातून तुमच्या या राजपुत्रानं माझी कन्या पळवून नेली. हे राजपुत्राला शोभत नाही. जनतेनं राजपुत्रावर कसा विश्वास ठेवावा. त्या विप्राचं भाषण ऐकून राजाला खूप दुःख झालं आणि त्या पुत्राच्या दुष्कृत्याबद्दल तो राजा त्याला म्हणाला, अरुण राजा सत्यव्रताला म्हणाला, तू दुराचारी निपजलास पापात्म्या, तू माझ्या डोळ्यासमोर राहू नकोस. हे नीच अविचारी दुष्ट पुत्रा, तू येथून निघून जा. तू माझ्या राज्यात कुठे राहू नको. आणि वसिष्ठांनी या गोष्टीला संमती दिली आणि वसिष्ठांच्या संमतीनं सत्यव्रताला राज्याबाहेर हाकलून दिले. आता वसिष्ठांनी संमती दिल्यामुळं हा सत्यव्रत त्या वसिष्ठावर राग धरूनच होता. वसिष्ठाबद्दल त्याच्या मनामध्ये आढी निर्माण झाली होती. एकदा त्या राज्यात दुष्काळ पडला तेव्हा कोणाला खायला मिळेना. विश्वामित्र तपश्चर्येला गेली होती. विश्वामित्राची पत्नी त्या दुष्काळामध्ये त्रस्त झाली होती. तिलाही अन्न मिळेना खायला. सत्यव्रताची त्या वनामध्ये त्या विश्वामित्राच्या पत्नीशी भेट झाली आणि सत्यव्रतानं सांगितलं की विश्वामित्र ऋषी तपश्चर्येने येईपर्यंत मी तुम्हाला अन्न पुरवेल. मी रोज तुमच्यासाठी आश्रमाच्या जवळ तुमच्या झाडाला त्या एक भक्ष्य आणून बांधून ठेवत जाईल. अशा रीतीनं सत्यव्रत रानात वनात फिरून शिकार करायचा आणि शिकार केली त्या झाडाला आणून बांधायचं आणि मग त्याच्यावरती त्या विश्वामित्रांच्या मुलांची उपजीविका होत आली. तो पित्यानं हाकलून दिल्यामुळं तो वनात राहत होता. वशिष्ठ मुनीबद्दलचा राग तर त्याच्या मनात होताच. एकदा अरण्यामध्ये फिरत असताना त्याला कुठं प्राणी मिळेच ना. आणि तेव्हा त्यांनी काय केलं की वसिष्ठांची दुभती गायच त्यानं मारली. वसिष्ठांना हे कळालं, त्यांना राग आला. त्या गायीचा वध केल्यामुळं त्यांनी आणि तिचं ते मांस त्याने विश्वामित्र ऋषीच्या झाडाजवळ नेऊन बांधून ठेवलं. स्वतः काही भक्षण केलं आणि त्यांचे तिथं बांधून ठेवलं. आता विश्वामित्र क्षत्रिय असल्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये मांस भक्षण चालत होतं. वसिष्ठांना जेव्हा हे कळालं की आपल्या दुभत्या गायीचा वध केला तेव्हा त्यांनी त्याला श्राप दिला की तू चांडाळ होशील, तुला गोहत्येचं पातक लागेल. आणि त्याप्रमाणे त्याच्या डोक्यावरती 3 शंकू आले. त्या पापामुळं त्याचं नाव त्रिशंकू पडलं. आता या शापातून वाचण्यासाठी त्यांनी फार प्रयत्न केले आणि एकदा काय झाले की त्यांनी एका ऋषीला पाहिलं. त्या मुनीला विनंती केली की मला एखादा मंत्र द्या, या शापातून मला मुक्त करा. आता ते ऋषी भोळे होते, त्यांनी त्याला भगवतीचा मंत्र दिला. ते भगवतीचे उपासक होते. त्यानं भगवतीचा मंत्र दिल्याबरोबर त्या मंत्राच्या सहाय्यानं भगवतीची साधना केली. तो 9 अक्षर मंत्र त्यानं म्हटला, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चय. असा हा तो 9वा मंत्र त्यानं तिथं सतत म्हटल्यानंतर योगायोगानं तो मंत्र पूर्ण झाल्यानंतर त्या मंत्राचा 1 होम करावा असं सांगितलं होतं त्या ब्राह्मणाने, ज्या ऋषीने मंत्र दिला त्यांनी. मग त्यानं तो 1 होम करण्यासाठी तो ब्राह्मणाकडे गेला आणि ब्राह्मण तयार झाले. पण तो वसिष्ठांनी ही बातमी कळल्यानंतर वसिष्ठांनी त्या ब्राह्मणाला तिथं जाऊ दिलं नाही. आणि अशा रीतीनं मग
ब्राह्मण येत नाहीत म्हणल्यानंतर त्यानं ठरलं की आपण चिता पेटून त्या चितेमध्ये आपण आपला प्राण देऊ. त्यांनी चिता पेटूनंतर त्यानं त्या भगवतीचं चिंतन केलं, स्मरण केलं. हे माते, केवळ तुझा केलेल्या जपाचा 1 होम करण्यासाठी मला या वैशिष्ट्यांनी ब्राह्मण मिळू दिले नाहीत आणि मी तो होम करू शकत नाही, म्हणून मी माझ्या देहाचाच होम तुझ्या याच्यामध्ये करतो, स्वाहाकार करतो. असं म्हणून त्यांनी त्या अग्नीमध्ये प्राण देण्याचा विचार केला. पण त्या ठिकाणी ती भगवती प्रकट झाली आणि त्याला म्हणाली, हे सत्यव्रता, तू माझा जप केलास म्हणाले. वैशिष्ट्याने तुला तो होम होणार नाही किंवा त्या होमामध्ये व्यक्ती आणलेला आहे, पण मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू देह त्याग करू नको. थोडे दिवसामध्ये तुला तुझा पिता राज्याभिषेक करीत, तू राजा होशील, असं म्हणून देवी अंतर्धान पाहू. मग त्यानं अग्निप्रवेश करण्याचा विचार मांडून काढला. इकडे नारदाला ही बातमी कळाली, ते अयोध्येत आले. त्याने अरुण राजाला हे घडलेला सगळा प्रसंग सांगितला. ती जगदंबेच्या नवार्ण मंत्राचा जप करून त्याला जगदंबा प्रसन्न झाली, त्याला आशीर्वाद दिला, तू राजा होशील म्हणून. अरुणालाही आपल्या गोष्टीचा पश्चाताप झाला होता की त्याला हाकलून दिलं होतं. अरुणही आता थकला होता, म्हणून त्यांनी नारदाच्या सांगण्याप्रमाणे आपल्या सगळ्या मंत्र्यांना सांगून त्याला बोलवून गेलं. सांगितलं त्याला राज्याभिषेक करून मी माझा वनात जाईल. मंत्र्यांनी वनात जाऊन त्याला पाहिलं, त्याला बोलवून आणल्यानंतर राजानं त्याला उपदेश केला अरुणाने की प्रजेशी कसं वागावं, नीतिनियमानं आचरण कसं करावं, धर्म म्हणजे काय, धर्माने कसं वागावं, स्त्रियांची कसं वागावं, उत्तम रीतीने राज्य कसं चालवावं, मुनिजनांचा मान कसा ठेवावा, दुर्जनांना शिक्षा कशी करावी, नियमानं कसं वागावं, विद्वानांना कसा मान द्यावा, अन्याय होणार नाही असं कसं वागावं, न्यायानं कसं वागावं, प्रजेची काळजी कशी घ्यावी वगैरे वगैरे सगळा उपदेश केला. आणि त्याने तो सगळा उपदेश ऐकला आणि आश्वासन दिलं की मी चांगलाच वागेन. मग शुभ मुहूर्तावरती अरुण राजानं त्या सत्यव्रताला राज्याभिषेक केला आणि सत्यव्रत राजा झाला. अरुण राजा भगीरथी तीरावर गेला, त्याने तिथं तपश्चर्या केली आणि मुक्त झाला. आता इकडे सत्यव्रत राजा झाला होता आणि सत्यव्रत राजा झाल्यानंतर त्याला दिव्य पुत्रही झाला, त्याचं नाव हरिश्चंद्र. आता वशिष्ठांचा शाप होऊन तो पिशाच झाला होता, त्यामुळं त्याचा वेशही खूप वाईट झाला होता वगैरे वगैरे हे सगळं घडलं होतं. पण तो देवीच्या कृपेनं त्याला परत दिव्य देह प्राप्त झाला आणि दिव्य देह प्राप्त झाल्यानंतर तो जे ते अशा रीतीनं पुत्र प्राप्त झाला आणि तो आनंदाने राज्य करू लागला. पण तो राज्य करत असताना पुढे मग त्यांनी काय केले की हरिश्चंद्र मोठा झाला. हरिश्चंद्राने त्यानं राज्याभिषेक केला आणि राज्याभिषेक करून त्यांना आपल्या राज्याचा त्याग करायचा ठरवला. राज्याचा त्याग करण्यापूर्वी त्याच्या मनात एक इच्छा होती की आपण सदैव स्वर्गाला जावं आणि स्वर्गातलं सगळं सुख उपभोगावं, ही त्याची इच्छा होती. आणि म्हणून तो वशिष्ठाकडे गेला. तो वशिष्ठानं म्हणाला की मला सदैव स्वर्गात जाण्याची इच्छा आहे. त्यावेळेस ते म्हणे मानवी देह धारण करून स्वर्गात जाता येत नाही आणि तिथेच सर्व सुखाचा तुला उपभोग घेता येणार नाही, कारण मानवी शरीराला हे सुख प्राप्त होत नाही आणि माझ्याकडनं अपेक्षा करू नको म्हणाले. मी माझ्या मंत्र सामर्थ्याचा उपयोग तुझ्यासाठी करणार नाही, कारण मला हे पटत नाही, कारण तू महाघातकी आहेस, पातकी आहेस. तुझ्यासारख्या पातक्यासाठी मी माझ्या मंत्राचं सामर्थ्य उपयोगात आणणार नाही, असं म्हणतात. त्याला वशिष्ठाचा राग आला. तो म्हणाला तुम्हाला अहंकार झाला आहे, गर्व झाला आहे, आपण मला स्वर्गात पाठवत नाहीत, नका पाठवू म्हणा. मी दुसरा एखादा पुरोहित पाहिजे आणि त्यांच्या हाताने मी स्वर्गात जाईल. वशिष्ठांना राग आला. म्हणाले मला शहाणपणा शिकवतोस. म्हणजे अरे पाप्या, दुरात्म्या, तू व्याभिचारी असून आजपर्यंत तू धर्माचा उच्छेद केलास, गोवध हत्या केलीस. म्हणाले तू दुराचारी आहेस, ब्राह्मण स्त्री पळवणारा, म्हणजे तू पापी आहेस. तुला स्वर्गाची तर प्राप्ती होणारच नाही, उलट परत मी तुला शाप देतो की तू
श्वपच होशील. श्वपच म्हणजे चांडाळ. असा शाप दिल्याबरोबर त्याच्या अंगाची घाण दुर्गंधी उडलेली दिसते प्रमाणे. पुढे त्याचा देह अत्यंत निंद्य झाला आणि शापानं त्याला लगेच ओंगळ स्वरूप प्राप्त झालं. मग तो राजवाड्यात गेलाच नाही तिथून. सर्व वनात भटकू लागला. क्रूर दिसू लागला, भयंकर घाण दिसू लागला. त्याच्या मनामध्ये प्राणत्याग करावा अशी इच्छा आली. हरिश्चंद्राला कळालं की वशिष्ठानं शाप दिला आणि त्यामुळं आपला पिता वनात फिरत आहे. त्यांनी आपले मंत्री शिपाई पाठवून त्याला राजवाड्यात आणण्याचा प्रयत्न केला, पण तो राजवाड्यात यायला तयार नाही ना, आलाच नाही. मग तो असाच त्या रानावनात फिरत असताना योगायोगानं काय झालं की विश्वामित्र तपश्चर्या करून आले. तपश्चर्या करून आल्यानंतर विश्वामित्राने आपल्या पत्नीला विचारलं की मध्यंतरी दुष्काळ पडला होता, त्यावेळेस या मुलाबाळांच्या खाण्याचं कसं केलं? भुकेमुळे तुम्ही व्याकुळ झाला असता, तुम्हाला भक्ष्य मिळालं का? त्यावेळेस तिनं सांगितलं की अशा परिस्थितीमध्ये त्या राजा सत्यव्रताने आम्हाला फार मदत केली आणि त्याच्यामुळे आम्ही जगलो, जिवंत राहिलो. हे सगळं ऐकल्यानंतर त्या विश्वामित्रानं ठरवलं की मी त्याला वशिष्ठाच्या शापातून मुक्त करेन. कारण त्यांना माहीत होतं की वशिष्ठाने त्याला शाप दिला. आणि विश्वामित्राची सत्यव्रताची भेट झाल्यानंतर सत्यव्रताने त्याच्या चरणावरती साष्टांग नमस्कार केला. आणि त्यावेळेस सत्यव्रत म्हणाला की माझी इच्छा आहे सदैव स्वर्गात जायची, परंतु वशिष्ठांनी मला शाप दिला, तू श्वपच होशील, मग मी चांडाळ झालो. मला शापातून मुक्त करा आणि सदैव वैकुंठाला पाठवा, एवढीच माझी तुम्हाला नम्र विनंती. आता वैशिष्ट्य विश्वामित्रचं पटत नव्हतं. यांनी ठरवलं, ठीक आहे म्हणाले, मी यज्ञ करीन आणि यज्ञातून तुला शापमुक्त करीन. यज्ञाची जुळवाजुळव केली. वशिष्ठांना बातमी कळायला बरं वशिष्ठांनी त्या यज्ञामध्ये व्यत्यय आणला आणि पुरोहितांना येऊ दिलं नाही. विश्वामित्र एकटे काय करणार? यज्ञ झालाच नाही दुसऱ्यांदा. मग विश्वामित्राने ठरवलं की मी माझं सगळं पुण्य पणाला लावून तुला स्वर्गाला पाठविलंच. हातामध्ये उदक घेतलं आणि म्हणाले, आजपर्यंत मी जे काही गायत्रीची तपश्चर्या केली त्या तपाचं पूर्ण पुण्य या राजास दिलं आणि हा राजा स्वर्गात जाईल. हातावर उदक घेऊन खाली सोडल्याबरोबर गायत्रीचा जप पूर्ण करून जे काही प्राप्त केलं हे सगळं त्यांनी त्याला दिलं आणि तू स्वर्गात जा असा संकल्प सोडतात तो त्रिशंकू एका पक्षाप्रमाणे उडाला आणि स्वर्गात गेला. स्वर्गात अशा रीतीने अकल्पितपणे कोणीतरी चांडाळ आलेला आहे, घाणेरडा आहे, त्याच्या अंगाचा घाण दुर्गंधी येते, वास येते, त्याचे केस वाढलेले, दिसायला विचित्र आहे, ज्याच्याकडे पाहणं देखील योग्य नाही, अशी चर्चा स्वर्गात सुरू झाली. सगळे देव इंद्राकडे गेले. इंद्र स्वतः आले. त्याने तो अधम मानव पाहिला, त्याला ताबडतोब स्वर्ग सोडण्याचे आदेश दिला. परंतु आणि सर्व देवांनी जे येते मग त्याला स्वर्गातून खाली ढकलून दिलं भूतलावर. ज्यावेळेस त्याला भूतलावर ढकलून दिलं त्यावेळेस तो खाली पडता पडता मोठ्यानं ओढूला विश्वामित्रांना म्हणत होता, वाचवा वाचवा वाचवा. विश्वामित्रानं मध्येच तपश्चर्याच्या बलावर त्याला तसंच थांबवलं आणि अशा रीतीने तो अधांतरी त्रिशंकूसारखा लटकत राहील. मग विश्वामित्रानं आपल्या जिद्दीनं आणि तपश्चर्यानं प्रतिसृष्टी निर्माण करायचं ठरवलं, प्रतिस्वर्ग निर्माण करायचं ठरवलं. मग त्याने त्यावेळेस जगदंबेचं स्तवन केलं. एवढ्यात ही बातमी इंद्राला कळाली की स्वतः विश्वामित्र दुसरा स्वर्ग निर्माण करत आहेत, प्रतिसृष्टी निर्माण करत आहेत. त्या इंद्राने येऊन त्यांची क्षमा मागितली आणि सांगितलं की तुम्ही प्रतिसृष्टी आणि प्रतिस्वर्ग निर्माण करू नका. विश्वामित्र म्हणाले, हे इंद्रा, त्रिशंकू अधांतरी आकाशात लटकत आहे, तो फार दुःखी आहे, तू त्याला स्वर्गात घेऊन जा.
आणि त्याला तिथे स्थिर कर, नाहीतर मी प्रतिसृष्टी निर्माण करणार. तेव्हा विश्वामित्राला त्यांच्या निश्चयापासून दूर करण्यासाठी इंद्रानं प्रयत्न केला आणि अशा रीतीनं मग इंद्राने त्या अधांतरी लटकलेल्या त्रिशंकूला दिव्य देह दिला, सुंदर देह दिला आणि त्याला विमानातून स्वर्गात नेलं आणि त्यानं स्वर्गामध्ये त्याला स्थान दिलं. अशा रीतीनं विश्वामित्रांना खूप समाधान वाटलं. राजा हरिश्चंद्राली बातमी कळली, त्यालाही आनंद वाटला. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये कथा आहे ती राजा हरिश्चंद्राची. त्याने केलेल्या कर्माचा प्रारब्धाचं फळ भोगून मग ते भोगल्यानंतर त्याची कीर्ती होणं, त्याला स्वर्ग प्राप्त होणं, असा तिसरा टप्पा आहे. राजा हरिश्चंद्राला 100 राण्या होत्या. त्यात शिबीराजाची कन्या तारामती त्याची पट्टराणी होती. आपण पाहिलं सुरुवातीला की पुत्र नव्हता, मग त्यांनी वरुणाची तपश्चर्या केली. मला वांझपणाचं दुःख नको, मला संतान हवी. ठीक आहे म्हणाले, तुला संतान होईल, पण मला माझं यजन करावं लागेल. पुत्र झाल्यावर तो मला बळी द्यावं लागेल. हरिश्चंद्र हो म्हणाला आणि त्याप्रमाणे पुत्र प्राप्त झाला. वरुण आले, त्यांनी सांगितलं थोडे दिवस थांबा. परत दुसऱ्यांदा महिन्यानंतर वरुण आल्यानंतर सांगितलं की 1 महिना थांबा, शुद्धी नसती, वृद्धी असते, स्वयर असतं आणि स्वयरमध्ये तुम्हाला मुलगा कसा देऊ. ठीक आहे. परत मग 3ऱ्या महिन्यात वरुण आल्यानंतर त्यांनी सांगितलं त्याचे दुधाचे दात पडू द्या, जोपर्यंत दुधाचे दात आहेत तोपर्यंत तो बळी म्हणून योग्य नाही. परत वरुण आले 1 महिन्यानंतर, तर म्हणले त्याचं आता नामकरण विधी ठरला, नामकरण झाले की देतो. परत 1 महिन्यानंतर आल्यानंतर सांगितलं त्याचं उपनयन होऊ द्या, मी मोठा यज्ञ करणार आहे आणि उपनयन झालं की तो तुम्हाला मी देईल. 1दा 2दा 3दा 4दा 5 वेळेस असं झाल्यानंतर त्याने शाप दिला की तुला जलोदर होईल आणि अशा रीतीनं जलोदर झालं. नंतर मग वशिष्ठांनी मार्गदर्शन केलं की तू पुत्र विकत घे, 13 प्रकारचे पुत्र सांगितले वगैरे वगैरे, आणि तो बळी दे म्हटल्यानंतर एका गरीब गरजू व्यक्तीकडून तो शुनहशेप नावाचा पुत्र घेतला. यज्ञाची तयारी केली. शुनहशेपाला कळल्यानंतर तो यज्ञवेदीच्या ठिकाणीच बांधला होता, तिथं तो रडू लागला. विश्वामित्र आले. विश्वामित्राने यज्ञाला विरोध केला, पण राजा ऐकेना. विश्वामित्राने शुनहशेपाला वरुणाचा मंत्र दिला, जप कर म्हणाले. जपामुळे वरुण राजे प्रसन्न झाले. ते तिथे अवतीर्ण झाले. तिथं अवतीर्ण होऊन सर्व लोकांना आश्चर्य वाटलं. हरिश्चंद्रानं वरुणाचे चरण धरले आणि म्हणाले, मी नरकाला भिवून पुत्राची इच्छा केली. एक तर मला कोणी वांझ म्हणू नये आणि मला नरकाची प्राप्ती होणे ही माझी इच्छा आहे म्हणाले, म्हणून मला पुत्र हवा होता. मी आपली फसवणूक केली. खरं म्हणजे पुत्र झाल्यानंतर माझी नरकात मी जाणार नाही हे निश्चित झाल्यानंतर मी तुम्हाला पुत्र द्यायला पाहिजे होता, पण तो पुत्र मोहामुळे मी खोटं बोललो म्हणाले. त्यावेळी वरुण म्हणाले, हे राजा, या शुनहशेपाला सत्व तू मुक्त कर, मी तुला रोगमुक्त करत आहे. आणि त्याप्रमाणे शुनहशेपाला मुक्त केलं आणि राजाही रोगमुक्त झाला. सर्वांनी त्या वरुणाचा जय जयकार केला आणि अशा रीतीनं तो पुत्र विश्वामित्राला दिला, कारण विश्वामित्राचाच त्याच्यावर अधिकार होता. अशा रीतीनं रोहित परत आला. राजा हरिश्चंद्राला आनंद झाला, तारामतीला आनंद झाला. रोहित घरी आल्यामुळं हरिश्चंद्रानं फार मोठे कार्यक्रम ठेवला होता. कारण एक तर तो वरुणाच्या शापातून मुक्त झाला होता, त्याचा जलोदर रोग नाहीसा झाला होता आणि पुत्रही प्राप्त झाला होता. या आनंदामध्ये त्याने एक धार्मिक कार्यक्रम ठेवून त्या कार्यक्रमामध्ये आपल्या कुलगुरूचा म्हणजे वशिष्ठांचा सत्कार केला. त्याला विपुल धन दिली. आता वशिष्ठांचा सत्कार केल्याबरोबर तो विश्वामित्राला आवडला नाही. विश्वामित्राने विचार केला की मी याच्यावर एवढा उपकार केला, बरं त्यानंतर
ते वैशिष्ट्यांनी त्या हरिश्चंद्राचं कौतुक केलं की याच्यासारखा दानशूर नाही, याच्यासारखा सत्यवचन नाही वगैरे वगैरे. विश्वामित्राला राग आला. ते म्हणाले मी सिद्ध करून दाखवेल की हा दानशूर नाही, सत्यवचनी नाही म्हणे, याचं सत्व मी हरण करेन. कारण मी याच्यावर उपकार केला असताना माझा सत्कार न करता त्या वैशिष्ट्यांचा सत्कार करतो. आता खरं तर कुलगुरू होते म्हणून त्यांना सत्कार करावा लागला. मी याच्या वडिलाला सदैव वैकुंठाला पाठवलं. मी याला वरुणाच्या शापातून मुक्त केलं आणि वरुणाकडनंच मी याला पुत्रप्राप्ती करून दिली, तरी हा माझा सत्कार करत नाही. आणि त्यावेळेस ते फार तत्कालीन कारण असं घडलं जबरदस्त की कमना नावाची देवांगना स्वर्गातून आली होती आणि हरिश्चंद्र विश्वामित्र तिच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करू लागले. ती कमना नावाची देवांगना रडताना पाहिल्यानंतर राजा हरिश्चंद्राने विचारलं. तिनं सांगितलं की मला माझ्या प्राप्तीसाठी विश्वामित्र तपश्चर्या करत आहेत आणि मला त्यांचा सहवास नको आहे, माझी इच्छा नाही त्यांच्यावर राहण्याची. मग हरिश्चंद्राने येऊन विश्वामित्राला समजावून सांगितलं आणि या तामसिक तपापासून तपश्चर्यापासून त्यांना दूर केल्यामुळं विश्वामित्राला राग आला, क्रोध आला आणि त्याने हरिश्चंद्राचा बदला घ्यायचं ठरवलं. मग त्यांनी मायावी प्लॅन रचला. हरिश्चंद्राला मायावी स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये एका उद्यानामध्ये त्यानं भयानक असं मायावी आसूर पाहिलं, रानडुक्कर. आणि त्याच्या मागे ते घोड्यावर बसून लागले आणि त्याच्या मागे लागता लागता ते एका अरण्यात आले. आणि त्या अरण्यात आल्यानंतर त्यांना रस्ता सापडेना. आणि त्या नदीच्या किनारी त्यांना एक ब्राह्मण दिसला जो तिथं देहत्याग करू लागला, आत्महत्या करू लागला. का तर त्या भिक्षुकाची एकुलती एक कन्या होती, तिचा विवाह ठरला होता आणि तो जावाई राज्य मागवत होता. भिक्षुकाजवळ राज्य कुठला आणि म्हणून तो प्राणत्याग करू लागला. पण राजा हरिश्चंद्राने सांगितलं तुला राज्य नाही तर माझं राज्य मी तुला दान देतो, पण प्राणत्याग करू नको. अशा रीतीने स्वप्नामध्ये त्या भिक्षुकाला राज्य दान दिलं आणि त्याला जाग आली. ही सगळी भगवतीची लीला अपरंपार आहे. ती कुणाकडून काय करून घेईल याचा नियम नाही बघा, कारण ती तिलाच फक्त ठाऊक आहे. राजा हरिश्चंद्राची कसोटी पाहू, त्याची तितिक्षा संयम हा सगुण पाहावा. तितिक्षा म्हणजे ईश्वर चिंतनामध्ये सुखदुःख सहन करण्याची क्षमता, याला तितिक्षा म्हणतात. भगवतीनं राजा हरिश्चंद्राची महिमा वाढावी, कीर्ती वाढावी, सत्यनिष्ठा वाढावी इत्यादी आदर्श जगात समोर यावा म्हणून ही आदिमायेनं विश्वामित्राला दिलेली बुद्धिरूपेण संस्थिता. आणि म्हणून विश्वामित्राने ही एक मायावी लीला रचली होती. हरिश्चंद्राची कसोटी पाहावी हा इच्छा होती. आणि म्हणून म्हटलं जातं की आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चालेना, हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाहिजे. खरं म्हणजे हा हरिश्चंद्राच्या प्रारब्धाचाही खेळ होता, प्रारब्धाचाही भोग होता, कर्माचं फळ होतं. प्रत्येकाला आपल्या कर्माचं फळ भोगावंच लागतं. वरुणाशी खोटं बोलला, पुत्र आसक्तीमध्ये मोहामध्ये पडला आणि म्हणून हरिश्चंद्राला त्याचं हे फळ जलोदर नावाचा आजार झाला. आणि अशा रीतीनं ते राज्य दान दिलं. दुसऱ्या दिवशी विश्वामित्र आले, त्यांनी सांगितलं तू रात्री जे राज्य दिलं ना, दान दिलंच, पण म्हणले दक्षिणा राहिली, 2.5 भार सोनं दे. आणि तो रात्रीचा ज्याला तू राज्य दान दिलंस तो ब्राह्मण मीच होतो. आता मात्र त्याने राणीला सांगितलं आणि राणीनेही धीर दिला. ती म्हणाली सत्याचं पालन करण्यासाठी माझी तयारी आहे. माझ्या पित्यानं तुम्हाला पाणीग्रहण करून तुम्हाला मला दिलेलं आहे. या देहावर तुमचा पूर्ण विश्वास आहे. लक्षात ठेवा, पत्नी ही पतीच्या सुखदुःखाची भागीदारी नसते. हा देह तुमच्या कामी यावा त्याकरता मीही गुलामगिरी करून तुम्हाला सहकार्य करेन. तुम्ही जे केलं ते योग्य केलं. त्या निराधार भिक्षुकाचे प्राण वाचवलेत. काय पडलं त्या राज्यात, या धनात? हे राज्य किती काळाचं? 4 दिन की चांदणे आज है कल नाही. पत्नीचं धीराचं बोलणं ऐकून त्याला समाधान वाटलं.
त्यानं विचार केला, 9 खंड पृथ्वी आहे आणि 10वा खंड काशी आहे. त्या काशीला जाऊन आपण आपलं कुठेतरी देह गहाण टाकावा, विकावा आणि यांचा अडीचभार सोडून द्यावा. म्हणून त्या काशीच्या दशाश्वमेध घाटावर आले आणि त्या घाटावर येऊन त्यांनी जाहीर केलं की मी, माझी पत्नी आणि माझा मुलगा आम्हाला या ठिकाणी विकणार आहोत. आणि अशा रीतीनं तिथं त्यांनी डिक्लेअर केलं. स्वतःला, बायकोला, मुलाला विकायला राजा निघाला. तर जसं ज्याचं कर्म तसं फळ भगवंत देत असतो. बघा, सत्याने वागणारा, नीती नियमाने धर्मानं वागणारा राजा, पण त्याच्यावर ही वेळ यावी. देवी भागवत सांगतो, श्रेष्ठ ही सत्व रज तम या गुणांनी युक्त आहे. कधी कधी सत्वगुण हा तमोगुण रजोगुण होऊन त्यांच्यातून हीन कर्म त्या माणसाच्या हातून घडत असतं आणि त्या कर्माचं फळ त्या प्रत्येकाला भोगावं असतं. राजा हरिश्चंद्रानं सत्वगुणी असणारा राजा हरिश्चंद्र, पण ज्यानं या तमोगुणामुळं, रजोगुणामुळं, पुत्र आसक्तीमुळं दुसऱ्या एका गरीबाचा, विप्राचा मुलगा विकत घेतला आणि त्याला यज्ञात बळी देऊ लागला. शुनहशेप त्याचं नाव, त्याचा हा परिणाम. भगवतीची इच्छा, राजानं त्याच्या कर्माचं फळ भोगून त्याला स्वर्गप्राप्ती व्हावी आणि त्यानं अमर व्हावं. आणि म्हणून हे भगवतीच्या मनात आले. भगवतीच्या मनात येते कोणाची चालेल. त्या शुनहशेपला विकला म्हणून याला स्वतःला, पत्नीला आणि मुलाला दुसऱ्याला विकावं लागलं. हे त्याच्या कर्माचं फळ, प्रारब्धाचं फळ भोगल्यामुळं त्याला स्वर्ग प्राप्त झाली. आणि म्हणून ही सगळी त्या आदिमायेने केलेली आहे. नाही त्याला स्वर्गाचं विमान आलं नसतं. एका वृद्ध ब्राह्मणाने याने जाहीर केलं की मी, माझा मुलगा आणि माझी बायको विकायला तयार आहे. एका वृद्ध ब्राह्मणानं 1.5 भार सोन्याला रोहितला आणि तारामतीला नेलं. आणि तो वृद्ध ब्राह्मण दुसरं तिसरं कोण नव्हतं, तो विश्वामित्रच होता. हा तारामती रोहिदास यांच्याकडून त्यानं गुलामाप्रमाणे काम करून घ्यावं. सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून रात्री 12 वाजेपर्यंत ते राबत होते. घरची सगळी कामं त्यांना करावं लागत होती. झाडझूड, सांडपाणी भरणे, धुणे, भांडी घासणे, गुरांची व्यवस्था करणे, शेण काढणे, गोठा साफ करणे वगैरे वगैरे. रोहितही रोज त्यांना पूजेला फुलं पत्रे आणून देत होता. असं काम त्यांना. आणि हरिश्चंद्र राजा मात्र स्वतःला त्यानं शेवटी 1.5 भार सोन्याला यांना विकलं नाही. 1 भार सोन्याला हरिश्चंद्र राजानं स्वतःला डोमाला विकलं. ज्या डोमाच्या घरी त्या स्मशानभूमीवरती प्रेताची विल्हेवाट लावण्याचं काम राजा हरिश्चंद्र करत होता. प्रेत जाळणं पूर्ण आणि रात्रभर मशाल हातात घेऊन पहारा देणं, जागते रहो जागते रहो जागते रहो इत्यादी कामं त्याला त्या डोमाच्या घरी करावं लागत होती. 1 भार सोन्याला डोमाला स्वतः त्याने विकलं आणि 1.5 भार सोन्याला त्याने त्या ब्राह्मणाला विकलं. असे 2.5 भार घेतले आणि विश्वामित्राची दक्षिणा पूर्ण केली. ही सगळी कामं केली पण सत्व जाऊ दिलं नाही. धर्म के खातिर बिक गया राजा, बिक गई राजकुमारी. अमर रहे अमर कहानी, देश भी छोड़ा राज्य भी छोड़ा, धर्म के खातिर सत्य न छोड़ा. अशा प्रकारे 2.5 भार सोन्यात तिघही गुलाम म्हणून राहू लागले. विश्वामित्र ती दक्षिणा घेऊन गेले. मग हरिश्चंद्राला त्या स्मशानामध्ये कर वसूल करावा लागत होता. प्रेतासाठी खड्डे खोदावं लागत होते, सरण रचावं लागत होतं, त्याला जाळावं लागत होतं. रात्रभर कोल्हे कुत्र्यापासून, रानमांजरापासून त्या प्रेतांचं रक्षण करावं लागत होतं. एवढं करून सकाळी जाऊन पाणी भरावं लागत होतं त्या डोंबाच्या घरी. एक दिवशी त्या रोहितला सर्पदंश झाला आणि त्याचा मृत्यू झाला. तारामतीला कळलं. कसं बसं काम करून ती जड अंतःकरणाने त्या रानात आली. रात्रीची वेळ होती. विजेंचा कडकडाट होऊ लागला. कुत्र्यांचं आशुविवेक किंचाळणं चालू होतं. फुलांच्या झाडाखाली बाळ मरून पडलेला होता. तिनं दुःखानं हंबरडा फोडला. ती तिथून जवळ असलेल्या स्मशानभूमीमध्ये हातावरती त्या बाळाला घेऊन आली. आणि घेऊन आल्यानंतर
ज्या स्मशानभूमीत हरिश्चंद्र प्रेतांना अग्नी देत होता. त्यांनी एकमेकाला पाहिलं, परंतु एकमेकाला त्यांनी ओळखलं नाही, कारण ओळखण्या इतपत त्या दोघांमध्ये खूप बदल झाले होते. तारामती अगदी काळी ठिक्कर पडली होती, ठिगाठिगाचं नऊवारी पातळ नेसली होती, शिडशिडी दिसत होती, अनवाणी होती. हरिश्चंद्राची अवस्थाही अत्यंत बिकट होती. दाढी वाढली होती, डोक्याचे केस विस्कटलेले होते, दोकाष्टी फाटकं धोतर होतं, ते काळं कुठ्ठ होतं, त्याला 17 ठिकाणी गाठी पडल्या होत्या, अंगावरती फाटकी अशी मळकट बाराबंदी होती, डोक्यावर फाटकं मुंडाच होतं आणि अनवाणी होता तो. चेहरा त्याचा काळवंडला होता. तो म्हणाला, बाई, कर द्या, टॅक्स द्या, मग तुमच्या मुलाचा अंत्यसंस्कार करता येईल. कुठून कर देणार ती? कुठून टॅक्स देणार? तिथं जो पैसा कुठून येणार? तिनं बाळाला हृदयाला कवटाळलं आणि मोठ्यानं हंबरडा फोडला. हरिश्चंद्रानं पाहिलं, बालक सुंदर होता, त्याच्या अंगावरती राजघराण्याची लक्षणं दिसत होती. हरिश्चंद्राला रोहितची आठवण झाली. ती दुःखाने आक्रोश करून म्हणाली, बाबा, माझ्याजवळ धन नाही, माझ्याजवळ पैका नाही, मी टॅक्स कुठून देऊ? असं म्हणून ती आपल्या नशिबाला दोष देत होती. अरे रे दैवा, काही माझी गती, काही कर्मगती, काय माझ्या प्रारब्धाचा भोग. एका सम्राटाची मी पत्नी, सत्यवचनी, दयाळू, पापभिरू, सत्यासाठी, धर्मासाठी वाटेल ते करणारा माझा पती, देवा, कोणत्या पापाचं फळ मी भोगते. आता माझे स्वामी कुठे असतील? आमची त्यांची ताटाटूट झाली. एका सम्राटाची मी पत्नी, राज्य गेलं, गुलामगिरीची वेळ आली, त्याचं काही वाटलं नाही. पण आता एकुलता एक मुलगा गेला, मग त्याचं नव्हतं झालं, सारा संसार उद्ध्वस्त झाला. अजून देव किती माझी सत्वपरीक्षा पाहणार आहे? अरे देवा, दयाळू सत्यवचनी राजा हरिश्चंद्राचा हा पुत्र आणि त्याच्या अग्निसंस्कारासाठी मला कर द्यायला पावली नाही, त्याचंच तर मला दुःख होते. हरिश्चंद्रानं ओळखलं की तारामती आणि हाच तो रोहित. राजानं मोठ्यानं हंबरडा फोडला आणि राजा म्हणाला, तारामती, मीच तो तुझा दुर्दैवपती, एकेकाळचा सम्राट, आज देशोधडीला लागलो. डोंबाच्या घरी पाणी भरत आहे, मुर्द्यावर अग्निसंस्कार करत आहे, असं म्हणतो धाडकन खाली कोसळला, मूर्छित झाला. पण काही क्षणात तो शुद्धीवर आला आणि म्हणाला, तारामती, दुर्दैव माझं, मी मजबूर आहे, पराधीन आहे, गुलाम आहे. मी माझ्या मुलाचाच अंत्यसंस्कार करू शकत नाही, कारण माझ्याकडे पावली नाही, टॅक्स द्यायला पैसा नाही. मला माहीत आहे की देह हा पंचमहाभूताची उसनवारी आहे. मेल्यानंतर ती उसनवारी जाळून किंवा पूर्णच परत करावी लागते. पण मला दुःख याचं आहे की माझ्या मुलाचा अंत्यसंस्कार करू शकणार नाही, कारण पावली नाही, कर नाही, टॅक्स नाही, पैसा नाही, आणि माझ्याने हे खोटं बोलणं जमणार नाही, लांडी लाबाडी करणं होणार नाही. जे झालं त्याचं मी फळ भोगलं, त्याचा परिणाम भोगला. वरून अशी खोटं बोललो, जलोदर झाला. आता मी त्यानंतर शपथ घेतली की मी आयुष्यात कधी खोटं बोलणार नाही, आणि म्हणून मी सत्यवचनी आहे. आजपर्यंत टिकवलेलं सत्व माझं नाहीच होईल. तारामती म्हणाली, अहो असं काय करता? एवढं निर्दयी निष्ठुर होऊ नका. सत्व म्हणून काय माझ्या मुलाला कोल्ह्या कुत्र्यासमोर टाकायचं? मी त्याची आई आहे. 9 महिने मी त्याला पोटात वाढवलेलं आहे. मी हे सहन करणार नाही. मला त्यांचे कोल्ह्या कुत्र्याने लचके तोडलेले मला पाहणार नाही. त्यासाठी आईच व्हावं लागतो. एवढं निर्दय होऊ नका, तत्वाला चिटकून बसू नका. राजा म्हणाला, ठीक आहे, सत्व जाऊ नये याकरता आपण दोघं देहांत प्रायश्चित्त घेऊ. आपण या कर्माबद्दल आपला देह संपू आणि प्रायश्चित्त घेऊ. आणि दोघांनी सत्यासाठी देहांत प्रायश्चित्त घ्यायचं ठरवलं. पुत्राबरोबर चितेवर जायचं ठरवलं. चिता रचली
मध्यभागी पुत्राला झोपवलं, डाव्या बाजूला राणी झोपली आणि उजव्या बाजूला हरिश्चंद्राने स्वतःसाठी जागा ठेवली. चिता पेटवण्यास प्रारंभ केल्याबरोबर त्या ठिकाणी आदिमायादी शक्ती भगवती रूपानं आकाशवाणीद्वारे ती प्रकटली आणि आकाशवाणीच्या रूपानं ती आदिमायादी शक्ती म्हणाली. ती म्हणाली, हे हरिश्चंद्रा, तू धन्य आहेस. तुझी पत्नी तारामती धन्य आहे. तुझा पुत्र रोहित धन्य आहे. तुझे दान, तुझे धैर्य, तुझी तितिक्षा, हे सगळे गुण, तुझी वीरता, तुझी सत्यनिष्ठा, तुझा प्रामाणिकपणा, सगळं सगळं खरंच सगळं धन्य आहे. तू उदार आहेस. असं हे देवीचं संभाषण ऐकतात स्वर्गातील देवांनी वरतून पुष्पवृष्टी केली आणि देवीच्या कृपेनंच त्या ठिकाणी नारायण, शंकर, ब्रह्मदेव, यमधर्म, विश्वामित्र, इंद्र, यक्ष, गंधर्व, वरुण, वशिष्ठ सारे तिथे प्रकट झाले. हरिश्चंद्राने सर्वांना नमस्कार केला. तारामतीने सर्वांना नमस्कार केला. विष्णूने रोहितला स्पर्श करताच तो चितेवर उठून बसला. यमधर्म म्हणाले, राजा, तुझी कर्तव्यपरायणता, तितिक्षा, सहनशीलता, सत्यनिष्ठा, धर्मनिष्ठा यावर सर्व देवदेवता म्हणाले प्रसन्न आहे. विश्वामित्रानं तुझी एवढी कसोटी पाहिली. तू त्या कसोटीला पूर्ण उतरलास आणि विश्वामित्रे धन्य झाले आहेत. ती तुझ्याशी मैत्री करू इच्छितात. मग विश्वामित्रानं रोहितचं राज्य रोहितला परत केलं. इंद्र म्हणाला, राजा, तुझी धर्मनिष्ठा, सत्याच्या प्रती असणारी आस्था, सत्यवादी म्हणून तुझी या जगात गणना होईल. तुझी कीर्ती अमर होईल. तुला स्वर्गात स्थान प्राप्त झालं असून रोहिताच्या राज्याभिषेकानंतर आपण स्वर्गात जाऊया. तुझ्यासाठी आणि तारामतीसाठी स्वर्गातून या ठिकाणी विमानही आलेलं आहे. मग इंद्रांच्या आज्ञेनं नगारे वाजू लागले आणि मग रोहितला राज्याभिषेक झाला आणि राजा हरिश्चंद्र तारामती स्वर्गात गेले. अशा रीतीनं ही सेवा आपण इथं थांबू आणि बाकीचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. जय जगदंब.